अरे बापरे, आओ आई ग आई, बापरे, आई, आई, येस. हा, काय झालं? तुम्ही त्या दारूच्या बाटलीला हात लावू नका प्लीज. काका, मी दारूच्या बाटलीला हात लावला तर काय बिघडतंय? अहो, कुणीही त्या दारूच्या बाटलीला हात लावला की आपले शेजारचे जज गाजरे लगेच धावत येतात. बापरे, काय चाललंय? मी दारूच्या बाटलीला हात लावत नाही, पण तुम्ही तोंडातून असे चित्र विचित्र आवाज काढू नका प्लीज. बरं, मी चित्र विचित्र आवाज काढत नाही, पण तुम्ही असे एरझाऱ्या घालू नका प्लीज. ठीक आहे, मी एरझाऱ्या घालत नाही, पण तुम्ही तोंडातून चमत्कारिक बडबड करू नका प्लीज. बरं, मी बडबड करत नाहीये, पण तुम्ही असे अपसेट होऊ नका प्लीज. मी कुठं अपसेट आहे? तो काय तुमचा हात केवढा थरथर कापतोय? हात कुठे माझा काप? हा काय, का हात तुमचा हात आहे? माझा हात आहे का? बावडट्यासारखं वागणं, सर्वस्वी गाढवपणा तुमचाच आहे. माझा? मी काय केलं? ही सगळी चूक तुझीच नाही तर काय आहे? अरे, आपण चांगले महाबळेश्वरला निघालो होतो. आपला लग्नानंतरचा 25 वर्षानंतरचा सेकंड हनीमून साजरा करायला, आणि मी गाडी हायवेला घेतली नाही. तू तेव्हा मला नको त्या ठिकाणी चिमटा काढलास. मग तुम्हीच नाही का म्हणालात आपण महाबळेश्वरला जाऊ, तिथं हनीमून करू? वास वास म्हणून काय लगेच चिमटा काढायचा? बरं, चिमटा काढला तू सुद्धा कुठे काढला? हायवेवर काढला. हायवेवर नाही, नको त्या ठिकाणी चिमटा काढलास. त्यामुळे तिथे केवढा अनर्थ ओढवला, तुला काही कल्पना आहे त्याची? मी तर डोळे घट्ट मिटून घेतले होते, त्यामुळे तिथं काय घडलं ते मला ठाऊक नाही. पण माझे डोळे सताड उघडे होते. मी उघड्या डोळ्यांनी पाहिला सगळा तो प्रकार. अरे बापरे, कुठली कोणती म्हातारी ती कडमडली ना आपल्या मारुती कारच्या खाली. काय तिचा तो अवतार, ते विस्तारलेले ते बाहेर आलेली बुबळ, हलणारे दात, हाता पायाच्या काड्या. अगं ऐक, मला तिला बघून तर हात पाय थंड पडले रे बाबा. मला पण वाटलं ते एखादं भूत आहे की काय, म्हणून मी डोळे घट्ट मिटून घेतले होते. मी सुद्धा करकचून ब्रेक दाबायचा प्रयत्न केला. ही गाडी चाललेली जोरात. पण काही उपयोग झाला नाही. आपल्या मारुती गारनं उडवलंच त्या म्हातारीला. काय झालं बोंबलाय तुला? अशी ती म्हातारी ओरडली किंचाळली. इथे कशाला बोंबलतेस? इथे काळीज लकलकून इकडे आलं माझं. ती म्हातारी मेली असेल की काय? आई, अगं मला काही माहित नाही. हे पहा, ज्या गोष्टीची उत्तरं मला माहित नाही तसले घाणेरडे प्रश्न मला विचारून घाबरवू नकोस तू. पण हा अपघात कुणी पाहिला नसेल ना? कोण पाहणार आहे? त्यावेळेला हायवेवर अगदी काळा कुट्ट अंधार होता, काळ कुत्र सुद्धा नव्हतं. कोण बघणार आपल्याला? पण आपण येण्याची घाई केली असं नाही वाटत आहे तुम्हाला? आपण तिथेच थांबलो असतं तर काय झालं असतं? मोटर कारमधनं मला बाहेर खेचलं असतं आणि लोकांनी जोड्याने बडवलं असतं, लाथा बुक्क्या घातल्या असतात. तुला माहित नाही, ऍक्सिडेंट करणाऱ्या ड्रायव्हरला कुत्र्यासारखं मारतात ग. अहो, पण गाडी आपण तशीच हायवेवर टाकून आलो, ते बरोबर केलं का चूक? तुम्ही काय गाणं म्हणताय का? चूक काय? मी केलंय ना, मग बरोबरच केलं. अगं, मी वकील आहे, मला एवढं कळणार नाही का की आपण अपघात केला तर त्यात इथनं पळून जावं? अहो, पण आता तिथं पोलीस इन्क्वायरी होईल, मग चौकशी होईल. पोलीसचं नाव काढून तू मला घाबरवू नको. टेन्शन आणते, मी लावतोच आता जरा. अरे बापरे, आता कोण आलंय बघ या वेळेला? नको त्या वेळेला नको लोक येतात. कोण आहे ग? एक जाड्या माणूस दारूची बाटली घेऊन उभा आहे. ए मूर्ख, इथे काय बघते? तिकडे बघ, ती फोन मध्ये कोण आलंय बघ. आपले जज गाजरे सर आलेत. आला का तो गाजरे आता? हो, गाजरे काय गाजऱ्या? तुम्ही इतर वेळेला त्यांना कसं गाजरे सर म्हणता ना? गाजऱ्या काय? गाजरे असतो. हे बघ, त्याला एकदम खराब घेऊ नको. त्याच्या थोबाडावर दरवाजा आपटून बंद कर. पण असं मी का करायचं? त्याच्या बायकोनं मला असंच केलं. आता काय? त्यांनी विचारलं साहेब कुठे गेले, तर मी काय सांगू? साहेब, सांग त्यांना, म्हणावं साहेब तिकडे. कळलं तुला? जा. काय आलं? बस, आता जास्त करू नको. तो बेल वाजवतोय. ए, मी लपतोय ग. थांब जरा. नको नको, अगं लपू तर दे. इथे मी लपू का? इथे याच्या खाली.
सगळीकडनं अख्खे दिसताय तुम्ही. अरे बापरे, नाही मी आतच जातो. हो. उघड उघड उघडू. उघड. वेल 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 मिसेस कांडलीकर. दरवाजा उघडायला इतका उशीर. असो, नमस्कार मिसेस नमस्कार, कांडलीकर. नमस्कार. आज तुमच्या लग्नाचा 25वा वाढदिवस असं कळलं, हो. म्हणून सकाळी लवकर उठलो. बरं. स्वच्छ आंघोळ केली. अच्छा. बागेमध्ये गेलो. भरपूर फुलं गोळा केली. अच्छा. त्याचे 2 गुच्छ बनवले. ओ हो. एक देवासाठी, एक तुमच्यासाठी. मी आणि माझ्या बायकोतर्फे सप्रेम भेट पुष्पगुच्छ. ओ थँक्यू. ओके. थँक्यू. हे काय? नाही म्हटलं तुमच्या मिसेस नाही आल्या बरोबर. मी तिला चल म्हणालो, पण तिचा स्वभाव फार लाजरा आहे. बरोबर आहे. एक तर तुमच्या मिसेस दिसतात कमी हो. आणि दिसतात त्यापेक्षा बोलतात कमी. त्याला एक कारण आहे मिसेस कांडलीकर. काय काय? तिला कानडीशिवाय दुसरी कुठली भाषाच येत नाही. त्यामुळे बिचारी हो नाही या पलीकडे काही बोलतच नाही. म्हणजे अहो, लग्न झाल्यावर 6 महिने नुसतीच ओरडायची. ನನ್ನ कानडी बರ್ತದ मराठी ಒಟ್ಟ काही बರಂಗಿಲ್ಲ, कानडी बರ್ತದ ಒಟ್ಟ काही मराठी बರಂगिಲ್ಲ. म्हणजे काय? म्हणजे मला फक्त कानडी येतं, मराठी अजिबात येत नाही. अगोबाई, हे मला ठाऊक नव्हता. हो, इट वॉज न्यूज फॉर मी. हो. मलाही माहिती नव्हतं. तुम्हाला सांगतो मिसेस कांडलीकर, लग्नानंतर 2-2.5 वर्षानंतर ती अचानक ओरडायला लागली. यारगरे करीरी ननगरे एल्लरे होईरी, यारगरे करीरी लघु करीरी वट्टिगे वट्टिगे. म्हणजे काय? पोटात दुखतंय, कोणाला तरी बोलवा, मला दवाखान्यात न्या, दवाखान्यात न्या. मग काय झालं? मग आमचा बंटी झाला. अय्या. तेव्हा मला कळलं की कानडीशिवाय दुसरी कुठली भाषाच तिला येत नाही म्हणून. बर, साहेब दिसत नाहीयेत. साहेब थांबा. साहेब ना साहेब काय म्हणाला? आपला साहेब ए ए ए ए. हा, मला म्हणाले होते बरं का की लग्नानंतर 25वा वाढदिवस साजरा करण्यासाठी आम्ही करायला जाणार आहे म्हणून. गेले वाटतं. हो गेले. एकटेच गेले? हो. हा, तुमच्यात एकटेच जातात का हनीमूनला? हो नाही, मी जाणारच आहे, मी निघालेच आहे. बरं. ते तिकडे रूम बुक करायला गेलेत. महाबळेश्वरला? नाही हो, हिकडचं महाबळेश्वर हॉटेल आहे हा. ना, तिकडच्या महाबळेश्वर हॉटेलचं हिकडच्या महाबळेश्वर हॉटेलमध्ये जाऊन तिकडच्या महाबळेश्वर हॉटेलचं इकडे बुकिंग कुठेतरी जाऊन काहीतरी करणार होते. आलंय माझ्या लक्षात सगळं. त्यांना म्हणावं मी VIP कोटातलं रिझर्वेशन करून दिलं असतं. असो. सांगा साहेबांना. हे काय? काय झालं? नाही म्हणलं हे काय? काय घेणार आपण? चहा कॉफी? छे, ही काय चहा कॉफीची वेळ आहे का? साहेब असते तर 4-5-6 घोट घेता आले असते, पण साहेब नाही आहेत. काय करणार? तुम्हाला सांगतो मिसेस कांडलीकर, हा, तुमच्याशी बोललं फार बरं वाटलं. बसा ना, बसा. बसते ना. परक्यासारखं काय वागताय? काय कोर्टामध्ये मला असल्या फालतू वकिलाचं सारखं आर्ग्युमेंट ऐकावं लागतं. आणि घरामध्ये सारखं मडीबंटू कण्णमुचरी, मडीबंटू कण्णमुचरी. म्हणजे हे काय असतं? 16 आलं डोळे झाकून घ्या, 16 आलं डोळे झाकून घ्या. काय माझ्या बायकोचं 16 फार कडक आहे. अगो बाई. त्यामुळे तू बाथरूम मधनं आंघोळ करून जे निघते तशीच ती देवघरात जाते. हो, मध्ये कोण आलं की मग मडीबंटू कण्णमुचरी, मडीबंटू कण्णमुचरी, 16 आलं डोळे झाकून घ्या, डोळे झाकून घ्या. त्यामुळे मला घरी कोणाला बोलवता येत नाही. माझी फार इच्छा आहे. हो, काय करणार त्याला? तुम्ही आमच्याकडे येत जा. आमच्याकडे नसतो मनी बंटू. मग काय फायदा आहे? साहेबांना सांगा. हो. साहेब आले होते, तसेच गेले. सांगा साहेबांना. हो सांगते ना, आठवणीने सांगा. हे बरं झालं. हा, मिसेस कांडलीकर, मिसेस कांडलीकर. आता काय झालं? आता काय झालं? हे राहिलं ना. अगो बाई, खरंच की. पुष्पगुच्छ. ओहो. सप्रेम भेट. हो, थँक्यू. सांगा साहेबांना. हो सांगते. साहेब आले होते, तसेच गेले. हो. गेला का तो गाजऱ्या? अहो गाजऱ्या काय गाजऱ्या? गाजऱ्याच तो. इतर वेळेला गाजरे सर म्हणता ना. हा. अहो, त्यांनी की नाही आपल्याला वाढदिवसाला हा पाक एवढा मोठा पुष्पगुच्छ दिलाय. हा गुच्छ आहे. हो. घाला तुमच्या ते कुंडीत घाला तिकडे. बडबड 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 करत बसली होती त्या गाजऱ्याची. तुला काय सांगितलं होतं? काय? त्याच्या तोंडावर दरवाजा लावून घे म्हणून. त्याच्या बायकोने मला असंच केलं होतं. काहीतरी कानडीत पुटपुटली आणि खाडदिशी दरवाजा बंद करून घेतला. कानडीत पुटपुटली? हो. मग मणी बंटू तर नाही म्हटली? हे मणीबंटू काय असतं? त्याचं प्रात्यक्षिक मी तुम्हाला करून दाखवेन. पण आता इथं चौकशीला पोलीस जर आले तर काय करायचं हे मला सांगा आधी. येऊ दे पोलीस. ब्रिलियंट आयडिया.
फोनच करतो त्यांना. अहो म्हणजे गुन्हा कबूल करायचा? वेडी आहेस का तू? का? गुन्हा कबूल कसा करेन? वकील आहे मी. आणि मी वकील म्हणजे काय मामलेदार कचेरीत झाडाखाली उभा राहतो का? ओहो. नामवंत वकील आहे. बघ पोलीस स्टेशनला फोनच करतो मी. 1-0. हॅलो, बोला पोलीस स्टेशन. नाही नाही, मी पोलीस स्टेशन नाही, तुम्ही पोलीस स्टेशनच ना? हा चौकीतनं फौजदार साहेब बोलताय? हो हॅलो हॅलो. हा मी ऍड श्याम कांडलीकर बोलतोय. ऍडव्हर्टाईज नाही हो, ऍडव्होकेट श्याम कांडलीकर. काही कळतच नाही, पोलीस स्टेशन हे गुडघ्यात मेंदू आहे. हॅलो, हा तर साहेब मला काय करायचं होतं, जरा एक आपल्याकडे कंप्लेंट द्यायची होती. हां लिहून घेताय? हो हो. पेन पाहिजे का? जरा पेन घे. अहो इथून कुठे त्याच्या पाय? अरे हो, टेलिफोन मधनं कसं दे. अच्छा, तुमच्या असिस्टंट कडे मागितलं होय? महिला असिस्टंट ठेवले अलीकडे. हो मिळालं का पेन? घ्या लिहून घ्या. DLB 1234 आमची पांढरी मारुती कारी आई. अहो काय झालं? शिवी घातली मला. बापरे. काय झालं चिडायला साहेब? अच्छा सावकाश सांगूय लिहून घेताय म्हणून. हा जरा फास्ट झालं का माझं? मग सावकाश सांगतो. हा लिहून घ्या. DLB 1234 आमची पांढरी मारुती गाडी. अहो काय झालं आता? पुन्हा शिवी घातली. बापरे. का चिडताय का साहेब तुम्ही? अच्छा तुम्हाला रेल्वेतलं भिकाऱ्याचं गाणं वाटलं का? अहो मी सावकाश सांगत होतो, तुम्ही लिहून घेताय म्हणून. मग काय घेतलं लिहून? येस 1234 गाडी नंबर आहे, करेक्ट. ती चोरीला गेली. येस थँक्यू सर. हा नाही सावकाश शोधा, नाही मिळाली आम्हाला तरी चालेल, पण एक कंप्लेंट असू द्या. अच्छा. म्हणजे आपली गाडी चोरीला गेली. राईट. अपघात झाला त्याचा आम्हाला काही पत्ताच नाही. करेक्ट. आणि आपण त्या गावाचेच नाही. DLB 1234 आपली पांढरी मारुती गाडी चोरीला गेली. झिंपॉंग काय तुम्ही काय लेझबीचे डाव खेळताय का? अहो DLB 1234 आपली पांढरी मारुती गाडी चोरीला गेली. झिंपॉंग DLB 1234 आपली मुलगी चोरीला गेली. झिंपॉंग. मुलगी कुठं चोरीला गेली? काय आली? हे काय डॅड? कोण आहे? काय झालं? तुम्ही महाबळेश्वरला जाणार होतात ना? कोण? तुम्ही? मग कशाला? हो जाणार होतो, पण काय झालं चिंगे, नाही गेलो. का म्हणजे काय नाही गेलो? हा म्हणजे काय झालं तुला माहितीये का? अगं चिंगे, आम्ही खाली जाऊन पोर्च मध्ये पाहतो तो काय गाडी बिडी काहीच नाही, नुसताच पोर्च. अहो पण मगाशी मी पाहिलं तेव्हा होती गाडी होती. तेव्हा होती पण आता नाही म्हणजे काय? DLB 1234 आमची पांढरी मारुती गाडी चोरीला गेली. झिंपॉंग. काय नाचताय का? चोरीला गेली का बाई ती गाडी? चोरीला गेली म्हणजे एकूण आजचा दिवस आपल्यासाठी चांगला नाहीच आहे. आता तू काय आणखी लफडा करून आली आहेस? लफडा नाही का मम्मी? काय बोलतेस तू? एक रड तरी नाही तर बोल तरी. आईसारखं बोलू नकोस. आपलं आईसारखं रडू नकोस. नाही म्हणजे मला काय म्हणायचंय, एक बोल तरी नाही तर रड तरी. हा आधी बोलायचं किंवा आधी रडायचं, दोन्ही एकदम केलं तर काय होतंय? बोरडं वाटतंय, आपलं रबोड वाटतंय. बोल सुट बोल. मम्मी पप्पूशी माझं फिसकटलं. त्याच्या वडिलांनी आमच्या लग्नाला हरकत घेतली. अगं पण आपण सगळं त्यांचं देण्या घेण्याचं कबूल केलं होतं, हो की नाही? हो म्हणजे मी सुद्धा म्हणालो होतो आमची हाफमॅड का होईना, नाही पण एकुलती एक मुलगी आहे तेव्हा काय देण्या घेण्याचं ते आम्हाला सगळं मान्य आहे. ते सगळं ठीक आहे हो, मग? पण पप्पूच्या वडिलांचं म्हणणं असं, तुमचा हा लठ्ठपणा. तुला काय करायचंय त्याच्याशी? पप्पूच्या वडिलांचं म्हणणं असं की तुमचा हा लठ्ठपणा. अरे पण त्याला काय करायचंय याच्याशी? त्यांच्यावर तर भार पडत नाहीये ना? मुलीसमोर कसली जोक? त्यांच्यावर तर भार पडत नाहीये ना? ते म्हणतात डॅडींचा हा लठ्ठपणा हेरिडेटरी, म्हणजे अनुवंशिक तर नाही ना. म्हणजे असं की आज जरी मी बारीक दिसत असले तरी उद्या त्यांच्यासारखे लठ्ठ होणार नाही कशावरून? काय गे, तुझ्या त्या पक्कूच्या बापाला जाऊन विचार. आज जरी तुमचा पक्कू माझ्यासारखा ब्रिलियंट वाटत असला तरी उद्या त्यांच्यासारखा हाफमॅड होणार नाही कशावरून. डॅडी पक्कूचे वडील म्हणतात डॉक्टर घायकुते नावाचे प्रख्यात डायटिशियन आहेत. डॅडी तुम्ही घायकुत्यांचं नाव ऐकलंय ना? हो. कधी? आत्ता. अगं पण ते
काय असतं? अगं म्हणजे वजन आणि माप यांचे स्पेशालिस्ट. बर. तर पक्कूच्या वडिलांचं म्हणणं असं की या डॉक्टर घायकूत यांनी तुम्हाला एकदा तपासावं आणि तुमचा हा लठ्ठपणा अनुवंशिक नाही असं सर्टिफिकेट द्यावं. झालं. काय झालंय? अजिबात झालेलं नाहीये. घायकुते नावाच्या माणसाकडनं मी तपासून घ्यावं हा हापमॅडपणा मला बिलकुल मान्य नाही. अहो पण आपली नाही येणार. अहो मी खूप वाद घातला हो. का वाद घालायचं, सांगायचं अरे तो मी लठ्ठ असेल नाही तर मठ्ठ असेल, तू स्वीट आहे की नाही? मी घातला वाद. वकिलासारखा वाद घालायचा. घातला ना. मग? पण ते ऐकायलाच तयार नाही. ते म्हणतात वाटलं तर डॉक्टर घायकूत यांची फी आम्ही देऊ. तुझ्या मुस्काडात देऊ काय? हा घायकुत्याची फी द्यायला माझ्याकडे पैसे नाहीत का? हा भिकारी समजते मला, दत्तांच्या देवळाजवळ बसतो मी. हा अगं ए मी काय म्हणतो त्यापेक्षा एक आयडिया. तू तुझ्या त्या पक्कूला सांग गेला उडत मरू दे तो पक्कू. काहीतरी काय अरे लग्न करायला काय एवढा एकच वेडा शिल्लक आहे का बाजारात? तुझं लग्न करायचं रे बेटा, तुझ्यासाठी एक तरी वेडा मी आणीनच. ठाण्याला जाईन, येरवड्याला जाईन, पण तुझ्यासाठी एक तरी वेडा आणीनच. नाही डॅडी मी ठरवलंय लग्न करीन तर पकुशीच अगं. नाही तर करणार नाही. अगं नको असं रडू. ए काय ए? अगं ए तिच्या हातात लिंबाचा पाला दे, झिपरे बघ कसं चाललंय ते. तुम्ही तरी ऐका ती बघा काय करते थांब. पोरगी. वेडेपणा आईसारखं करू नकोस. नाही मला विचार करू दे जरा. ए विचार करताय, थांब ग जरा. ए विचार, अरे थांब ना, विचार तरी पुरं होऊ दे ना. बरं ठीक आहे, सांग पक्कूच्या बापाला मी तपासून घ्यायला तयार आहे म्हणा. चिमटा काढू नको. आहे ग सगळ्या आईच्या सवय लागल्या काढव. डॅडी मी आत्ताच पकुला फोन करते. हे का माकडाच्या पुटी आली का जन्माला? नाही तुम्हाला हा ए तुझा तो पक्कू का ठकू आहे ना? पक्कू. हा बर पक्कू, त्याला काळा का गोरा? गोरा. बरं गोरा. त्याला आम्ही पाहिलेलं नाहीये, त्याला बोलवून घे. हा. काय शिकवलंय तिला? अहो असं काय? हा बोंबल, अजून बोंबल. टेलिफोनवर बोलतीस तू, नाही तर त्या खिडकीतनं बोंबल ना, तू धावत येईल. हॅलो हा मी चिंगी बोलतेय. अरे डॅडी तपासून घ्यायला तयार आहेत. तू त्या डॉक्टर घायकूत त्यांना घेऊन ये लवकर लवकर. चावटपणा मी करणार नाहीये. नाही ना ते गेलेच नाहीत महाबळेश्वरला. त्यांची गाडी झिंपॉंग झाली. झिंपॉंग झिप आहे काय रे, सगळ्या आईच्या सवय ओके लागल्या. तू लवकर लवकर ये. बाय. आवडत पोरगी. मम्मी तर येत कमाल आहे ही. विदूषकासारख्या अशा सर्कशीतल्या उड्या मारत का आज गेली? आता मला आठवलं, काय हिच्या वेळेला मला सारखी सर्कस का बघाशी वाटत होती ती. अतिशय तुम्ही सर्कस बघितली, पण या सगळ्या पिंजऱ्यात जाऊन मी अडकलोय ना. कसला कोण घायकुते डॉक्टर आणलाय मला काही कळत नाही. त्याच्याकडून तपासून घ्यावं. बघ कोण आलाय. डॉक्टर आले वाटतं. तुम्ही हापमॅडात का चिंगी सारख्या? इथे फोन ठेवला की डॉक्टर येतो का? बघा कोण आलाय ते. वेड्यासारखं. हो कोण आहे? पोलीस इन्स्पेक्टर आले. हा येऊ दे. कळलं का काय ऍक्सिडेंट? हे उघडू नको, मला लपू दे. कुठे आता कुठे लपावं? आई थांब थांब थांब. आयडिया काय? कायद्याच्या पुस्तकात लपतो. कायद्यात लपलो की पोलिसला कळणारच नाही. अहो लवकर लपा. उघडू का? उघड उघड उघड. आपण कोण? मी इन्स्पेक्टर बेंडे, इन्स्पेक्टर शरद बेंडे. काय येऊ का? हो या 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 या. अहो पोलीस इन्स्पेक्टर आले. कुठे गेले वाटतं? दारू. अहो इकडे. अरे बापरे, इकडे का? या 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 या. नमस्कार. आपण कोण? मी इन्स्पेक्टर बेंडे, इन्स्पेक्टर इन्स्पेक्टर शरद बेंडे. शरद भेंडे. मी ओळखतो बरं काय ना. हो. काय सांगता? ओळखतो ना, तुम्ही मला ओळखता? वाचलं ना आता. कसं शक्य आहे हो? का? मी नव्यानं बदलून आलो नाही. आणि माझं असं आहे, मी एकदा कोणाचा चेहरा बघितला की कधी विसरत नाही. नाही पण तुम्हाला पाहिलं तर आठवत नाही हो. पण आम्ही तुम्हाला पाहिल्याचं आठवतंय ना. काय सांगताय? कुठं बरं? येस, आम्ही वर्तमानपत्रात तुमचा फोटो पाहिला. हो पाहिला. हो हो, बातमी सुद्धा वाचली. गृह्य संस्कार उठामणामध्ये होती. मायला वर्तमानपत्रात फोटो आणि माझा. नाही 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 नाही, टीव्हीवर पाहिले, टीव्हीवर. हा व्हीटीवर व्हीटी नाही, टीव्हीवर टीव्हीवर टीव्हीवर. नाही हो, नाही दुसराच कोणतरी इन्स्पेक्टर असतो.
अहो तुम्हीच होता. युनिफॉर्म मध्ये सगळे इन्स्पेक्टर खोकलीचे सारखेच दिसतात ना. नाही हो, तुम्हीच खोकलीचे होता. आपलं खोकलीचे नाही, तुम्हीच होतात साहेब. अहो Full dress मध्ये. टीव्हीवर नाही का काय? त्यांना राष्ट्रपतीने पदक दिलेलं. बदक काय, राष्ट्रपती काय बदक वाटत हिंडतो का? तो पदक देतो, छोटस पदक आणि एक सुरळी ठेवली यांच्या हातात. नाही पदक दिलं, आपलं पदक दिलं. पदक दिलं. आणि मग गंभीर चेहऱ्यानं बातमी सांगितली. हो ना. काल रोजी रात्री 10 वाजता श्री शरद भेंडे यांना देवाज्ञा झाली असं म्हणतायत की काय, असं आम्हाला वाटलं. पण नंतर निवेदिकेच्या तोंडावरून माशी गेली आणि मग सुरू झालं. मुक्यांच्या बातम्या सुरू झाल्या. 1:30 वाजला होता. मी शरद भेंडे, हो मला राष्ट्रपती पदक मिळालं. नक्की हो खात्री आहे तुमची? आमची खात्री आहे बघा. नाही हो, डिपार्टमेंट मला कळवलं नाही तसं. बरोबर आहे. रेड टेप. रेड टेप नाही हो, रेड टेप नाही, पोटदुखी. हा पोटदुखी होणारच. हल्ली पोलिसांमध्ये महिला दाखल झाल्यात ना, त्यामुळे पोट दुखतं ना. नाही या असल्या बातम्या साहेब आम्हाला देत नाही हो. कुत्र्याचं? अहो, साधा अभिनंदन करत नाही. अहो अन्याय अन्याय सगळीकडे अन्याय. अन्याय बोकाळलेला आहे. न्यायाची चाड राहिली नाही. बरोबर. मला त्याची चीड यायला लागलेली आहे. नाही बरोबर आहे. आता तुम्हाला तसं एक उदाहरण सांगतो ना. काय? मी असा हायवेला अंधारात झाडाखाली माझी मोटरसायकल लावून उभा. लांब उडेल ते कसे उभे आहेत बघ ना. आणि तेवढ्यात माझ्या समोर एक पांढरी मारुती गाडी गेली ना. मारुती गाडी. DLB 1 2 3 4. आणि त्या गाडीनं त्या म्हातारीला लगत उडवलं गेलं. अरे अरे बिचारी. आणि तिचा जो कोणी ड्रायव्हर आणि त्याच्या बरोबर जी कोणी व्यक्ती होती ती, त्याला मी आज घरात पडून जाताना बघितलं ना. पण का हो इन्स्पेक्टर, त्या अंधारात तुम्हाला त्या ड्रायव्हरचा चेहरा दिसणं अशक्यच आहे. खरंय खरंय खरंय. पण त्याची प्रकृती म्हणा किंवा आकृती म्हणा अंधारात सुद्धा मला नीट दिसली हो. जाऊ द्या सोडा इन्स्पेक्टर, काय घेणार तेवढं बोला. नाही चहा कॉफी का ड्रिंक्स? वेट ए मिनिट प्लीज. थोडस चहा. हॅलो. हो ऍडव्होकेट श्याम कांडलीकर बोलतोय. कोण? पोपटलाल कापडिया. अहो हे यांचा हो साहेब. काय पोपटलाल कापडिया म्हणल्यावर असं का झालं यांचं? नाही पोपटलाल कापडी याचं कोण आहे का? पाहिजे का? नाही हो, नाही. मग त्यांना सांगू नका मी इथं आहे म्हणून. का हो? अहो पैसे घेतलेत, काम नाही केलं ना. हाऊस दिसते काय का? जय खाऊ दिसते. असू दे. हॅलो पोपटलालजी. ना कांडलीकर वार्ता करू शकतो. हा नाही हो, इथे इन्स्पेक्टर भेंड्यांचं काहीतरी काम आहे. त्यांना सांगू नका ना मी इथं आहे म्हणून. हा नाही पोपटलाल, ते भेंडे म्हणतात मी इथे, ते सांगू नका. अहो का म्हणजे काय? तुमच्याकडनं पैसे घालले, तुमचं काम नाही केलंय सगळं. ते भेंड्याचं नंबर 1चं नालायक आहे. काय म्हणता? कानाखाली आवाज काढू? तुम्हाला ऐकायला आलं पाहिजे. अहो पण हा काय रिलायन्सचा फोन आहे का? तुम्हाला दिसणार कसं? नुसता आवाज ऐकताय? बरं ऑडिओ या. पोपटलाल बोलवते, आवाज ऐकायचा आहे त्यांना, हे की नाही? आला का? आला आवाज आला. योग्य वेळी फोन केला तर असाच बरोबर फोन करत जा. हां अच्छा बाय, भेटतो तुम्हाला. बोला इन्स्पेक्टर साहेब, काय घेणार आता? चहा कॉफी का ड्रिंक्स? नंतर या हो का? तुमची भेट घेण्यासाठी. बर आता ही गाडी तुमची, माझी, आणि तुम्ही वकील. हा. त्यातला प्रख्यात वकील. बर. आता इथं बघितलं ना, वाचलं ना बोर्डावर. हो. तेव्हा अपघात घडला त्यावेळेला तुम्ही तिथं नव्हतो. हे लगेच लक्षात आलं मागे. म्हणजे हा अपघात तुमच्या ड्रायव्हरच्या हातात झाला असणार. ड्रायव्हर गेला 6 महिने आत गेला. अहो पण आमच्याकडे ड्रायव्हर नाहीये. ड्रायव्हर नाही म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की वकील साहेब स्वतः ड्राईव्ह करत होते? नाही म्हणजे त्याचं असं झालं. कळलं मला माहितीये. त्याचा असंच झाला असणार. तुम्ही असं करा, काय कसं झालं ते सांगा. बर. तसं मी लिहून घेतो. हो का? हा सांगतो ना. DLB. तुम्ही LLB ना? नाही ही गाडीची डिग्री आहे.
पाटी लावलेली असते की नाही, DLB 1 2 3 4 आमची पांढरी मारुती गाडी चोरीला गेली. झिंपंग झिंपंग झिंपम काय लिहित ते काय लिहिणार, चोरीला गेली. चोरीला गेली. हा. कधी, कुठं, किती वाजता? 8 वाजून 30 मिनिटं झाली होती. तशी आम्ही पोलीस कंप्लेंट पण दिली आहे. कसं शक्य हो, कसं शक्य? कारण ज्या वेळेला अपघात घडला त्यावेळेला माझ्या या गाड्यात 6 वाजून 10 मिनिटं झाली. हो काय म्हणतात, पण त्यावेळी तुमचं हे घड्याळ बंद पडलेलं असू शकतं किंवा मागे पण असू शकतं. तुम्ही काय घेणार तेवढं बोला. हा. मी ड्युटीवर असताना काही घेत नाही ना. नंतर घेणार ना, म्हणजे कपडे काढा आणि मग या. म्हणजे ड्युटीवर नको ना. घेतो. म्हणजे अपघात घडला ती वेळ वेळ काय टाकता, 9 वाजून 25 मिनिटं टाकतो. चालेल चालेल ना? पण वेळ अशी टाका, नाही तर काय व्हायचं की अपघात नंतर घडायचा आणि चोरी आधी व्हायची असं दिसता का मला? तसं नाही, बरोबर 9 वाजून 25 मिनिटं. Very good. बरं का? आता हे माझं गाड्या हो. हे मी बंद पाडतो. कसं काय अरे बाप, झालं बंद. बंद, आता उद्या नवीन नवीन. दुसरं घेऊन जायचं तुम्ही. इथंच भलतंच वजन दिसतंय. काय हरकत आता नाही राहिलं ना. काय? या केस मध्ये माझी साक्ष महत्वाची हो. का, आय विटनेस, आय एम द ओनली विटनेस. हा मोटरसायकल लावून उभे होतात. कोर्टात सुद्धा मी शपथेवर हा. सांगणार की पळून गेला तो माणूस हा असा किरकिरीत वाता. लिहून घ्या, किरकिरीत होता. अच्छा. माणूस लिहिलं, हा, हा. घ्या दांडू. चला चला. आता या सावकाश, पुढच्या वर्षी या. सावकाश कसं हो? काय? आता मला उद्याच येणार ना. कशाला? ही सगळी वजन गोळा करायला. अरे बापरे. सगळ्याची पाकिटं वेगळी वेगळी ठरलेली नाही का आपली? अच्छा हा येतो. निघा. येतो बरं का? अहो इन्स्पेक्टर, नाही ती म्हातारी मेली की काय? नाही काय कल्पना नाही बुवा. वाडीवर चादर टाकून ठेवलेली, ऍम्ब्युलन्सची वाट पाहतोय. आता हॉस्पिटल वाले ठरवतात बॉडी मेलेली का जिवंत आहे, तोपर्यंत मी येतो. या. अच्छा. आलंय. काय हो, आपण सगळं खरं सांगून टाकायला पाहिजे होतं, अगदी प्रामाणिकपणे सांगून टाकायला पाहिजे होतं. गुन्हा कबूल करायचा हो. होता. तू हाफमेड आहेस. का? तो सगळा गुन्हा कबूल केला असता ना, हा, तर त्यांनी मला लावला असता कामाला, जेलमध्ये धाडला असता. शिवाय वकिलाची सनद माझी काढून घेतली असती, बारनीती वेगळीच. हे असं गुन्हा कबूल करायचा नसतो. आणि मला एक सांग, काय ग, जो वकील स्वतःचा जीव वाचवू शकत नाही त्याच्याकडे कुठला अशील जीव धोक्यात टाकून येणार आहे, सांग बरं मला. अगो बाई, अहो भिकारी बघा कुठपर्यंत आला. होय, खाली जा, चला खाली जा, खाली. अरे असं काय करतो बाबा? अहो हे बघा. काम आहे. ते बघ, माझ्याकडे काम आहे म्हणतात. माझा आशील असेल, बोलो त्यांना. अहो हे भिकारडा. हे भिकारडा नाही, त्यांना आज बोलो. हिडीस करू नको ग, भवानीच्या टायमाला आलं. या या आबा या. कसला आबा या? म्हातारा माणूस आहे, दमलाय किती बघ ना तो. अरे वा वा, छान चिन्नूक काठी आणली. ते बघा. हा, त्यांना बसा बसा. बसा बसा काय? अहो खाली नाही, तिकडे वर बसा ना. अरे अगं माझ्याकडेच काम असेल, पाणी दे त्यांना, पाणी दे. आता द्यायलाच हवं. हा, हे घ्या. वाईट वागू नको. बोला, काय काम आहे माझ्याकडे? माझ्या पोरीला मारलं. अरे अरे अरे, ऍक्सिडेंट केस आहे, आता 10,000लाच कापतो बघ. हो, मिळाले पैसे दिसतात का भिकारड्याकडे? नाही ग, भिकारी नाही. हे लोक पैशाचे सुरळे कुठे घालून ठेवतात तुला कळायचं नाही. अहो काहीतरीच काय. माझं जरा पेन घे, बॉल पेन घे, बघ आहे का कुठे. हा बोला, काय काम आहे? माझ्या पोरीला मारलं साहेब, माझ्या पोरीला मारलं. बर बर, काय नाव पोरीचं? साळू. साळू? साळू? वय वय. ह्याचं नाव सालिंदर दिसते, साळू कुठला? अहो माझ्या पोरीचं नाव साळू. बर बर, तुझ्या पोरीला मारलं? होय. कुणी मारलं? तो मी मारलं? तू माझ्या पोरीला जीव मारलं. काहीतरी बडबड करू नकोस. अरे कुठला कोण आहे, मला तुझी पोरगी माहित नाही, तू माहित नाही, मी पोरीला मारलं म्हणजे काय रे? अरे आता 10 मिनिटापूर्वी तू तुझ्या गाडीने माझ्या पोरीला उडवलं. हायवेवर? हा. अहो. अरे पण ती पण ते 60-70 वर्षाची म्हातारी होती. तेच माझी साळू, माझी पोरगी. अरे बापरे. म्या पाय तिचा मग ह्यांचं वय काय? 80 वर 1 आणि वर 4 वरीच. म्हणजे वर 104 वर्ष म्हणतोय तो. वाटत नाही तसं. अहो ते राहू द्या, हो ते महत्वाचं नाहीये. ए बाबा, उकाट्यानं कोणा कबूल कर, नाहीतर जय शंकर ही शाप देईन तुला. यातला शाप देतोयस रे बावळटा? असं कोणाच्याही घरात जाऊन कुणालाही असा शाप देता येत नाही. कायद्यानं अगोदर तो गुन्हा सिद्ध व्हावा लागतो. हा, अरे तुला माहिती आहे का, इंडियन पिनल कोड इन 1957 व्हॉल्यूम नंबर 3 अंडर सेक्शन. त्याला समजेल अशा भाषेत बोला. त्याला कळत नाही. कोर्टाच्या भाषेत बोलू नका. तो अशा माना हलवतोय, समजलं तरी हलवतोय, काही नाही कळणार म्हणलं नाही तरी त्याला. हलवतोय.
मी समजावून सांगतोय पहा, असा कुणावर तरी आरोप करता येत नाही. गुन्हा कोर्टामध्ये अगोदर सिद्ध व्हावा लागतो. अरे कोर्टाची भाषा सोडून बोल रे, आधी गुन्हा कबूल कर. अरे तुमच्यामुळे माझी चालू जिती राहते का मरते अशी झाली. आणि हे समज तुझ्यामुळे झालं. अरे तसं नाही झालेलं रे बाबा, मी त्या गाडीत नव्हतो, त्याला माहितीच नाही ते. बरं का काय झाले, DLB 1 2 3 4 आमची पांढरी मारुती गाडी चोरीला गेली. झिंपॉंग झिंपॉंग. त्याला काय झिंपॉंग कळणार आहे, आदिवासी भिकारी दिसतोय तो, म्हणजे चोरीला गेली साहेब. खोट. अरे अरे तू स्वतः तिथे नव्हतो. म्या पाहिले तुला. आणि ही बायली होती तुझ्या संग, दोघं बी चाटळपणा करीत होता. चाटळपणा? अरे ही बाई तुला चटमुके काढत होती. चटमुके कशी काय? अहो हा का मागच्या सीटवर बसला होते की काय? अरे मी कुठं बी बस. पण तुला सांगून ठेवतो, तूच माझ्या पोरीच्या अंगावर गाडी घातलीस का नाही? नाही नाही. अरे मी बर पाहिजे तर मांडवली करूया हा का? तसं तुला काय पैसे पाहिजेत का? हो द्या. 15-20 रुपये देते. ए, 50 घे. पैशाची भाषा करायची नाही, आधी कोण कबूल कर. ऐकतं? ए काय रे, नाहीतर मगापासून चाललंय, म्हातारा माणूस म्हणून जरा मान दिलं ते लागलं इथे हे करायला. काय करशील रे थेरडे? काय करे? मारतो काय? हा काय करशील? काय करशील? काय करे? हा अरे लय मात चढलाय काय तुला? तिथे हा? लय चरबी चढली आहे तुला. अहो हा, मी तुला शाप देतो, हा तुझी चरबी साफ झडून जाईल. काय लय तू सिंपल सुकलेला शेंगे काय सुकड्या अरे माझी आंघोळ झाली. जिजून मरशील. जय शंकर, जय शंकर, जय शंकर, जय शंकर, जय शंकर. कमाल आहे बाबा, यांनी मला काय शाप वगैरे दिला का काय? म्हणे तू जिजून मरशील. काय हो, कशाला त्याच्या नादी लागला तुम्ही? हे, अरे काय होणार आहे, मला तो म्हणलं कबूलच कर, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर म्हटल्यावर मी तरी काय करणार दुसरं? अहो त्याच्या कलानी घ्यायचं होतं तुम्ही. काय कलानी घ्यायचंय? तो काय पप्पू आहे का? पप्पू कलानी येतो? अगं सोड ग, कावळ्याच्या शापाने काय गाय मरत नाही. मार. नाही हा. तो माणूस मला फार भयंकर वाटला. हा त्याच्या सापाने खरंच तुम्ही जर असे वाळल्यासारखे बारीक झालात तर. हे बघ, बारीक झालो ना तर मी हत्तीवरून साखर वाटेल, नाहीतरी मला हे धूळ थोडं कमी करायलाच हवंय. अहो पण- अगं माझं हे वाढलेलं 104 किलोचं धूळ थोडं तरी कमी करा, असं जवळजवळ मला आतापर्यंत 104 डॉक्टरांनी सांगितलंय. हे कोण हसले बघ? हे कोण? 104 किलो? काय सांगताय काय? मग तुम्ही काय ऐकताय काय? आपण कोण? मी डॉक्टर घायकुते आणि ही बघू. वाकू नको. डॉक्टर घायकुते? अच्छा. ए चिंगे, अगं ये ग, तुझं हे तपासणीचं पथक आलं. काय करतायत? तपासणी. हे काय टेलर आहेत का काय? हे काय माझं माप घेत आहेत का? अहो काय चाललंय? काय चाललंय काय? हे अशी कसली तपासणी? हा हे धरा. काय झालंय बोटाला तुमचं? अहो हे टोक धरा. बरं. चला, बेंबीला धरा. माझ्या नाही, तुमच्या. लावा. बेंबी कुठे लागते? चला. फिरू नका. ओ माय गॉड. कांडली कर. तुमचं सुदैव समजा तुमची माझी भेट हो. होते. 104 किलो म्हणजे टू मच. हे काय काढलं आता यांनी? हे काय आहे? अहो ही तुमची कुंडली आहे. ही? त्यात बसलं की उद्याचं वजन कळतं. म्हणजे हे पोपटवाले आ! वजन- बसू नका मिस्टर कांडलीकर. तुम्हाला लिहायचंय काय याच्यात? नो थट्टा. बरं. मला असं सांगा, काय? तुमचं वजन सतत वाढतं काय? तिचं कॉन्स्टंट आहे? नाही सतत नाही वाढत. माझं वजन दिवसाला 20 किलो वाढतं. आ! नाही, 20 दिवसात 5-10 किलो वाढतं. हा. बरं सांग, तुम्ही व्यायाम घेता? व्यायाम हो करतो की. हो. 5-6 किलोमीटर रोज चालतो. अहो, घरातल्या घरात चालतात. हो, घरातल्या घरातच 5 किलोमीटर होतात. म्हणजे मी काय करतो, बेडरूम मधून किचन मध्ये जातो, किचन मधून बेडरूम मध्ये जातो, नंतर बाल्कनी जातो, मग बाल्कनीतून मी याला जातो. 5-6 किलोमीटर होतच की साधारण. होतं. जॉगिंग करता की नाही? म्हणजे काय म्हणजे असतं? उड्या मारता की हो, नाही? उड्या मारतो. दिवसातून 2दा. दोनदा? हो. कधी? एकदा सकाळी कपडे काढताना आणि रात्री. छे,
रात्रीची उडी त्यांना सांगू नको, घाबरतील ते. मिस्टर कांडलीकर, तुमच्या कुटुंबात दुसरं कुणी म्हणजे तुमच्या आजी आजोबा आई वडील हे असे? नाही 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 नाही, मीच असा. म्हणजे मला असं वाटतंय एक चुलते थोडेसे होते, पण बाकी पहिला आणि शेवटचा माणूसरा मीच असा. ठीक ठीक. तुम्ही रोज ड्रिंक घेतात? ड्रिंक म्हणजे दारू? रोज? महिन्यातून फार तर फक्त 30 दिवस. 30. काहीतरी सांगू नका हो. 30 दिवस काय, नाही तर काय. फेब्रुवारी महिन्यात कमी घेतो, आ? 28च दिवस घेतो. मिस्टर कांडलीकर, बोला. तुम्ही डाएटिंग करता म्हणजे नक्की काय करता? म्हणजे डाएटिंग करतो. डाएटिंग करतो म्हणजे मरस तो खातो, पण माझा आहार अतिशय हलका ठेवलेला आहे मी. 8-10 फुलके, नंतर 3-4 तूप लावलेल्या चपात्या, 10-12 भाकरी, एक पातेलभर भात, डेचकभर आमटी, एक 7-8 वाट्या भाज्या. अहो डॉक्टर, हे हॉटेलमध्ये जातात आणि सॉलिड खातात. ते सॉलिड नाही म्हणत, त्याला सॅलड म्हणतात. सॅलड, रशियन सॅलड, ग्रीन सॅलड, चायनीज सॅलड, मंगोलियन. मिस्टर कांडलीकर, कांडलीकर, खूप काळजी घ्यायला पाहिजे. कसली? 104 किलो म्हणजे टू मच, टू मच. हो. थोडं तरी वजन कमी करायला पाहिजे. हो. थोडं तरी वजन कमी करायला पाहिजे. पाहिजे. मी खूप काळजी घेतोय, पण माझं वजन कुठली काळजी घेतली तरी कमीच होत नाही हो डॉक्टर. हो ना? हा हा हा, येस 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 येस, बरोबर आहे. आत्ता आठवलं, मागे एकदा माझं वजन गेल्या गुरुवारी 10 ग्रॅमनी कमी झालं होतं. कसं कसं? मी आंघोळीच्या वेळी माझी ग्रॅमची अंगठी काढून ठेवली होती आणि मग कमी. यांना विनोद कळत नाही का? समजत नाहीये. आत्ता कळला. मिस्टर कांडलीकर, Yes. तुम्ही हे जे विनोद वगैरे करताय ना, याच्यावरून तुमचं आयुष्य खूप सुखासीन असावं दिसतंय. नाही म्हणजे काय, माणसाला आयुष्यात काही गोष्टी सहज साध्य झाल्या ना की कष्ट नकोसे होतात, बघ. मग येतो तो लठ्ठपणा. यांना सांग माझं आयुष्य म्हणे सुखासीन. तुम्हाला माहिती आहे का डॉक्टर, अहो मी माझ्या स्वतःच्या पायावर उभा राहतो, उठून खाली जातो, नंतर माझ्या स्वतःच्या गाडीतनं मी कोर्टात जातो, स्वतःच्या पायावर उभा राहतो, एवढ्या केसेस लढतो, टेन्शन घेतो, आणि तरी सुद्धा स्थूल मानानं तुमची प्रकृती अशी. स्थूल. त्याचं कारण समजून घ्या मिस्टर कांडलीकर. अरे बापरे. त्यासाठी तुम्ही आमच्या क्लिनिकला भेट द्या. बर. तिथे आपण तुमच्या काही चाचण्या करू. उदाहरणार्थ? उदाहरणार्थ ब्लड टेस्ट, आहा. युरिन टेस्ट, Urine? ECG इत्यादी इत्यादी इत्यादी. अहो, हे गायनालॉजिस्ट दिसतायत. गायनालॉजिस्ट नाही, गायनाकोलॉजिस्ट म्हणजे बाळंत रोग. बघूया त्यावरून काही अंदाज लागतो का? बर. नाही काय, तुमच्या लठ्ठपणाचं जर नेमकं कारण कळलं तर 2 फायदे नक्की होतील. काय? एक तर तुम्ही रोड व्हाल, हो. आणि पहिल्यापासून तुमच्या मुलीची काळजी घेता येईल. काय? नाही, एवढे सगळे प्रयत्न करून मी खरंच रोड होण्याची शक्यता आहे का डॉक्टर? बघूया, प्रयत्न करू. त्यात डोकं होतं. चालतो रे. हो डॉक्टर, निघाला का तुम्ही? जरा जाता जाता एखादा पेक घेणार का? 1 फॉर द रोड. त्यांना विनोद कळत नाही वाटतं. समजलंच नाहीये ना. आत्ता आता कळला. कळला. नो नो नो, पेशंट्स तिकडे वाट पाहत असतील. त्यांच्या बरोबर घ्यायचंय का? चला अहो डॉक्टर, नाही तुम्हाला मला एक विचारायचंय. आता इथे एक म्हातारा आला होता, त्याने यांना शाप दिला. कुणाच्या शापाने माणूस असा रोड होतो का? हो, ती विनोद करत नाही, हसता काय करून. ती काळजीने विचारते तुम्हाला. मिसेस कांडलीकर, 21व्या शतकाच्या उंबरठ्यावर आपण उभे असताना. जाताय ना? चला आपणही जाऊ. थांबा, तुम्ही चालले निघा. उधळले लगेच. इथे उभे राहा माझ्या समोर. असे तुम्हाला मी लग्न करायची परवानगी दिली, याचा अर्थ वाटेल तसं उधळायचं नाहीये. तुम्ही पोटा पाण्यासाठी काय करता? मी नुकतीच वकिली सुरू केली आहे. अरे 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 अरे, वकिलीचं विचारत नाही मी. आयुष्य, जेवण, खाण याच्यासाठी काय करता? त्याच्यासाठी कशाला काय करायचंय? हा? हिच्याशी लग्न झालं की मी इथेच येऊन राहणार ना. ए, चल तू अरे अरे, थांबा, हे जाऊ दे, चल, तू पळ पटकन. पकडू, चिंगडू, तुझ्या हात त्याच्या. आहे का या मुलांना बोलायला वेळ आपल्याशी? काय? 2 मिनिटं सुद्धा बोलायला तयार नाहीये. अरे, त्यांचे विषय वेगळे आहेत. बरोबर आहे, त्यांचे विषय वेगळेच आहेत. त्यांना पाहिजेत आता कोण कोण? सलमान खान, आमिर खान, बस झालं. शाहरुख खान. ते कुठलेही खान मला आवडत नाहीत. त्यापेक्षा मी आपला गाजर खानला बोलवतो. आता तिकडे कशाला जाताय? जात नाही. हे बघ, 1, 2 गाजर खान. कांडलीकर, मिसेस कांडलीकर, काय? झक मारली आणि जज झालो असं झालं बघ. हो, असं का बोलता? नाहीतर काय, अहो काय आम्हाला असलं पगारामध्ये काही परवडत नाही हो. बेसिक, टीए, डीए काही नाही.
तुम्हाला सांगतो मिसेस कांडलीकर, आम्ही कोर्टामध्ये पानच्या पानं खरडून जजमेंट लिहितो. बरं. पण आमच्यापेक्षा समोरच्या चौकातला तो पानवाला जास्त कमवतो. असं का म्हणता? समाजामध्ये तुम्हाला केवढा मान आहे, प्रतिष्ठा आहे. कसला आलाय मान, कसली आले प्रतिष्ठा? लोक आम्हाला ओळखतात. हो, आम्ही बस मधनं प्रवास करतो, लोक ओळखतात. पण आम्हाला कोणी उठून बस म्हणत नाही. ऐकलं का? आम्हाला कोणी उठून बस म्हणत नाही. अरे हो, तुम्हाला बसा ना साहेब, बसा. थँक्यू. स्कॉच वाटतं पाहिजे का? हा द्या ना. अरे वा, तू वा. हे असलं आम्हाला काही परवडत नाही. का? नाही आमचा पगार काय. हा, अर्थात कोणी आम्हाला वाढदिवसाला प्रेझेंट दिलं तर थेंब थेंब करत वर्षभर पुरवतो. पण हे ऑफ द रेकॉर्ड बर का, हो ह्याची वाच्यता कुठं करू नका. तुम्हाला सांगतो, भ्रष्टाचाराला जर आळा घालायचा असेल ना, तर माझ्याकडे एक उपाय आहे. काय? भ्रष्टाचाराला सरकारनं सरळ शिष्टाचाराचं रूप द्यावं. क्या बात आहे. कायदेशीर मान्यताच द्यावी. म्हणजे आपण एखाद्याचं काम करतो, बर, त्या मोबदल्यात आपण काही पैसे घेतो, हा, तर त्याला लाच वगैरे म्हणायचं नाही. मग कमिशन म्हणा, अरे वा, टीप म्हणा. क्या बात आहे. हा, नाही तर दलाली म्हणा. दलाली नको. का? हल्ली दलालांना फार वाईट दिवस आले तो. खरंच आहे. आता बघा ना, जे आयुष्यभर पैसे खातात हो ना. ते असे सणसणीत लावतात, तुमतुमीत राहतात, अहो पण आणि आमच्यासारखे उपाशी मरतात. अहो, तुम्ही वकील, आम्ही जज, पण तुमच्या आणि आमच्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मध्ये केवढा फरक आहे. कसला फरक आहे साहेब? म्हणजे काय, तुमच्याकडे स्कॉच आहे, हो, आम्ही आपला देशी लावतो. आम्ही बस मध्ये उभ्याने प्रवास करतो. तुमच्याकडे पांढरी मारुती आहे चकाचक. आहे नाही साहेब, आहे नाही. होती. मारुती होती, हा. आता नाहीये. नाही म्हणजे त्याचं काय झालंय त्यांना माहितीच हा, नाही. तुम्ही हो, DLB 1 2 3 4 आमची पांढरी मारुती गाडी चोरीला गेली. झिंपंग. झिंपॉंग काय सांगते, चोरीला गेली साहेब. चोरीला गेली? हो. काय सांगताय? हो. कसं शक्य आहे? का? नाही म्हणजे सकाळी मी आणि माझी बायको असं बाल्कनी मध्ये उभे होतो, तर तुम्हाला जाताना मी पाहिलं पांढऱ्या मारुतीतून. माझी बायको मला म्हणाली सुद्धा, काय? वंट नोड व्हाईक होतं. आम्हाला कुत्र म्हणाली. नाही निघाले बघा उंडगायला. उंडगायला नाही, ती म्हणाली तशी. मी तिला समजावून सांगितलं, काय उद्यापासून कोर्टाला 4 दिवस सुट्टी आहे, त्यामुळे ते महाबळेश्वरला निघाले असतील. पण ते निघाले आणि तुम्ही लगेच 10 मिनिटात परत आला तो धावत पडत. काय भानगड काय? हा, त्याचं काय झालं? तू काय हे गप बस, तू तोंडाकडे काय बघते साहेबांच्या? जा त्यांना काहीतरी खायला घेऊन ये, मी सांगतो. जा. हो. दारू बरोबर मंचिंग आण. बरं का वहिनी, जरा खारवलेले काजू घेऊन या, किसमिस, आणि ते आलं मसालाचा काड्या टोचून घेऊन या. शेंगदाणे फुटाणे नाही का? ते तुम्ही खा. बा, हा, मी काय म्हणतोय, हो. ते मारुती गाडीचं काय झालं? चोरीला हा, गेली त्याचं वगैरे? काय झालं, आपल्या बरोबर प्रवासात एखादी व्हिस्कीची बॉटल असावी. काय सांगता, एवढा असताना? नाही, हे वेगळं हो. हा. जाताना ऍडिशनल माल पाहिजे बर. म्हणून मी म्हापसेकर वाईन शॉप कडे गेलो. बर. फुटपाथला गाडी पार्क केली, असा दुकानात गेलो, 2 खंबे घेऊन परत आलो. पाहतो तर काय, गाडी फुटपाथ पासून गायब हो. गायब म्हणजे हो, गायब म्हणजे चोरीला गेली हो. गायब म्हणजे चोरीला गेली? हो, चोरीला गेली म्हणजे चोरीलाच गेली हो. अगदी. मिस्टर कांडलीकर, हो. तुमच्या शब्दावर विश्वास ठेवणं जरा कठीणच वाटतंय मला. नाही, कठीण आहेच ते साहेब, कुणाचाही विश्वास बसणार नाही, पण चोरीला म्हटल्यावर अगदी चोरीलाच गेली हो साहेब. काय सांगताय, चोरीला? हो. मग तुम्ही पोलीस कंप्लेंट केलीच असेल. हो ना. तिथे एक वेगळाच गोंधळ झालाय. आता काय? अहो, ज्या चोरांनी गाडी चोरून नेली ना, त्याने ऍक्सिडेंट करून ठेवला हायवेवर. हो, आणि अशी आम्ही पोलीस कंप्लेंट दिली आहे. सकाळीच आमच्याकडे इन्स्पेक्टर चौकशीला येऊन गेले हो. सकाळी. होय. हो ना. म्हणून तो इन्स्पेक्टर आला होता का? नाही. बर हे घ्या. काय घ्या ना साहेब. नकोय मला, का? ठेवा तुमच्याकडं. का? खरं म्हणजे मी इथं आलो होतो काही सुख दुःख वाटून घ्यायला, म्हणजे काही दुःख तुमच्याकडे ठेवायला, काही सुख माझ्याकडे ठेवायला. पण इथं भलताच विषय काढला तुम्ही. नाही, तुम्हाला आवडीचा विषय काढू का? नकोय. मणिबंटू बायकोचं. अजिबात नकोय. का? उद्या समजा ही केस माझ्या कोर्टासमोर आली, तर मला माझा निकाल राखून ठेवायला पाहिजे. नाही. त्यातून माझी बायको तिकडे रागवली हो. का हो? उद्या आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे, तिला VCR पाहिजे. मग द्यायचा घेऊन काय, आमच्या पगारामध्ये असलं परवडतं का आम्हाला? तर तिने भोकाडच पसरलं. अरे बापरे. मी तिला सांगितलं, आता लग्नाच्या वाढदिवसानिमित्त कोणी आपल्याला VCR प्रेझेंट दिला तर ठीक आहे. तिला सांगितलं समजावून. बरं, येतो मिसेस कांडलीकर. बर का मिस्टर कांडलीकर, सर, मी याची व्यवस्था करतो, तोपर्यंत तुम्ही VCR ची व्यवस्था करा. लक्षात आहे ना? हो. येतो मिसेस कांडलीकर. हो, या. बरं आहे, हो. येतो.
नालायक साला हरामखोर VCR मागतोय मला हलकट. आहो तुम्ही काजू कमी खा. हा काजू काय कमी खा, त्याला मला VCR घेऊन द्यावा लागणार आहे. पण आपण कशाला द्यायचा? तुला काय अक्कल आहे का नाही? का? अगं त्यांनी काय सांगितलं जाताना, उद्या ही केस जर माझ्या कोर्टात उभी राहिली तर निकाल मी राखून ठेवतो म्हणून. अरे बापरे. खरंच आहे, तो VCR मलाच घेऊन द्यावा लागणार आणि या सर्व गोष्टीला तू जबाबदार आहेस. मी काय केलं? तूच जबाबदार आहेस. तू मला हायवेवर नको त्या ठिकाणी चिमटा काढलास आणि खुश. नाही नाही नाही, मला काही एक सांगू नकोस. आपलं लग्न मोडलं म्हणून समज. अगं पण का, कारण तरी सांगशील का नाही? ए चुप, काहीतरी समजेल असं सांग. तू आणि तुझ्या वडिलांनी माझा आणि माझ्या डॅडींचा अपमान केलाय. आता हे मानापमानाचं नाटक कुठून काढलंस मध्येच? आधी तुझ्या वडिलांनी संगीत संशय कल्लोळ नाटकाचा प्रयोग केला. काय तर म्हणे माझ्या डॅडींचं वजन थोडं जास्तच आहे की नाही, म्हणून उद्या मी जर त्यांच्यासारखे लठ्ठ झाले तर हा आमचा अपमान नाही तर काय आहे? मागच्या वेळेला माझ्या पप्पांनी जेव्हा ही सूचना केली तेव्हा कशी दात काढून हसली होती. हो ना, पण त्याचे परिणाम मला आज कळतायत 8 दिवसांनी. ही संशयाची पार कायमच तुमच्या मनात चुकचुकत राहिली तर मला जगणंच अशक्य होईल. जरा कुठे 2-4 किलोनी माझं वजन वाढलं तर सासूबाई लगेच म्हणतील, उठ बसलीस काय, डाएटिंग कर, उकडलेल्या पालेभाज्या खा, मेथी, नाही शेपू. नाही नाही चिंगू, अगं तसं काही होणार नाही. पाहिजे तुम्ही तुला तसं लिहून देऊ का? कागद कुठे, रद्दी कुठे ठेवता तुम्ही? रद्दीवर लगेच लिहून देतो. मेला नको पकू, त्यापेक्षा तूच दुसरी मुलगी बघ, तिच्याशी लग्न कर आणि सुखी हो. चालेल. नाही चिंगू, अगं तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. तेरे पिता ने क्या जीना ओ साथी रे. काय आलं? कुत्रा आलं तर बाल्कनीत तुझं गाणं ऐकायला. बाल्कनीत कुत्र कसं? पण पकू, खरंच जर माझं वजन उद्या 100 किलोच्या वर गेलं तर तरीही मी तुला अंतर देणार नाही. एक रेकॉर्ड बदलेन पण बायको बदलणार नाही. चिंगू चिंगू, एक माझं स्वप्न आहे. काय? तो पिक्चर मध्ये नाही का माझ्यासारखा दिसणारा एक नट आहे. केशव मुखर्जी. केष्टो कुठून आला? अगं तो बलदंड असा माझ्यासारखा, तो धर्मेंद्र, हा त्याच्यासारखाच. आता तो कसा पिक्चर मध्ये हेमा मालिनीला उचलतो तसं मी तुला उचलणार आहे. हे तुला नंतर कधीही शक्य होणार नाहीये. का शक्य होणार नाही? अगं आजकाल मी तेवढ्या करता काय काय चालू केलंय. व्यायाम चालू केलाय, वेट लिफ्टिंगची प्रॅक्टिस चालू केली आहे. हो, घरच्या घरी वेट लिफ्टिंग करतो. हो, काय काय उचलतो माहितीये मी? गाजर, कोथिंबीर, मिरच्या उचलतो. आता तुला उचलणार, सोडणार नाही मी तुला. आता तुला उचलणार. डॅडी कोण होत? वडील होते त्यांचे. नाही नाही, चालू दे तुमचं. पुढच्या वेळी येताना मी दरवाजा खाड 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 करून मगच येईन. नाही नाही, आम्ही ते धर्मेंद्र खेळत होतो ना म्हणून. नाही नाही, आम्ही काही पाहिलेलं नाहीये. आम्ही आमच्याच काळजीत होतो. कसली टेन्शन म्हणजे केवढी टेन्शन. अहो किती डॉक्टरांच्याकडून हिंडवलं तुमच्या त्या घायकुत्यांनी. प्रत्येक स्पेशलिस्टकडे आम्ही टेस्ट केल्या. कुठे 1 डे टेस्ट, कुठे ECG टेस्ट, HIV टेस्टही घेतली त्यात त्यांनी. सगळ्या टेस्ट हारलो. हे अरे, या सगळ्याचं बिल किती करावं घायकुत्यांनी? 25,000 रुपये. त्यापेक्षा हुंडा घ्या म्हणावं. चालेल, पप्पांना सांगतो. इकडे चला, लगेच पळा इकडे. तुम्हीच पकू ना? हो. मग काय हुंदडल्यासारखं चाललो. हे पहा, आता आम्ही जेवून घेणार आहे.
सगळं उपाशी पोटी टेस्ट करायला लागल्यात आम्हाला. त्यावेळी तुम्ही हावरटासारखे खाऊन घ्या. डॅडी हा, आणि तिथे जेवणाच्या टेबलवरच लग्न मुंज ते काय कुठं तुमचं ठरवायचं, भटजी मंगलाष्टका सगळं तिथे ठरवून टाकायचं. ठरवायचंय काय त्याच्यामध्ये? हा. तुम्ही जे ठरवाल ते मला मान्यच आहे ना. हा, चल तू चल ये. चल, थांबा थांबा इकडे या. काय हो, तुम्ही हिला असं फिरवत राहिला आणि फिरवता फिरवता एकदा हिजंच वजन वाढलं तर आम्हाला केवढा प्रॉब्लेम होऊन बसेल. मम्मी बघा आपलं हे अहो हो चला तुमचं वजन करायचंय ना. हो, चिंके काटा घेऊन जा. घ्या घ्या काटा घ्या. हे एक त्या डॉक्टरनी माझ्या मागे नसतं लफडं लावून टाकलं. अरे असं रोजच्या रोज वजन नोट करून ठेवल्याने काय फरक पडणार आहे मला काय कळतच नाही. आपण बघा. हा बघा, याने काय असं कुठं फरक पडतो का? बघा माझ्याकडे कुठं बघताय, काटा बघा ना. मला दिसत नाही, पोट आडवं येतं. डॅड बोल लवकर. डॅड डॅड करू नको, नाही तर आणखी वजन वाढायचं. तुमचं वजन 98 किलोच आहे. 98 किलो? हो कमाल आहे. अरे पण सकाळी केलं त्यावेळेला 104 किलो होतं. अहो ते काल सकाळी, आज तुम्ही विसरलं नाहीत का? हो हो, विसरलो का मी? हो. हो अहो डॅड, पण उलट कमी झालं ते चांगलंच झालं की. तुम्ही नर्वस कशाला होताय? हो नाही नाही, नर्वस होत नाही ग, पण दिवसाला 2 किलो म्हणजे 2 दिवसात 6 किलो वजन कमी. 98 म्हणजे हे काहीतरी भयंकर घडतंय. अहो आता हे घडतंय याचं कारण डॉक्टर घायकुतेंची ट्रीटमेंट. आणि शिवाय तुम्हाला त्या केसचं टेन्शन होतं. काल तुमची कोर्टात साक्ष नाही का झाली? हो हो हो, काल कोर्टामध्ये माझी साक्ष झाली. गीतेवर हात ठेवून मी शपथेवर खोटं बोलत होतो आणि त्या आदिवासी म्हाताऱ्याचा चेहरा माझ्या डोळ्यापुढे येत होता. त्याचे ते शब्द ऐकू येत होते. तुझी चरबी झिजून जाईल, तू वाळल्या शेंगे का तू लुकड्या होशील, झिजून झिजून मरशील. खरंच आहे, तसं झालं तर मी काय करू ग? शी, असं शक्य तरी आहे का? असं होणार नाही. होईल ग होईल. नाही. माग तूच म्हणत होतीस त्याच्या अंगी काहीतरी दैवी शक्ती आहे म्हणून. खरंच त्या दैवी शक्तीमुळं म्हणजे कले कलेनं चंद्र वाढतो तसा उद्या किलो किलोनं मी कमी झालो तर मी काय करू? तुम्ही आधी सरळ उभे राहा. काय झालं? अरे काय चाललंय हे? इकडे या, बसा. कांडलीकर कांडलीकर कांडलीकर. कुणी बाटलीला हात लावला? मिस्टर कांडलीकर, तुम्ही आज कोर्टात का नाही आलात? अहो माझं जजमेंट ऐकलं असतात ना तर खुश झाला असतात तुम्ही. म्हणजे तुम्ही मला शिक्षा दिली जज हे? साहेब? म्हणजे मला फाशीची शिक्षा झाली? काहीतरी काय बोलताय? पोलिसांवर मी असे उलट ताशेरे ओढलेले आहेत. नाही नाही नाही, आय प्लीड गिल्टी युअर ऑनर. अहो त्या म्हातारीला ऍक्सिडेंट झाला तो माझ्यामुळे झाला. मी जबाबदार नाही आहात त्याला. होय, हो. नाही. अहो ती म्हातारी स्वतःहून तुमच्या मोटारी खाली येऊन तडफडली. त्यात तुमचा काय दोष आहे? तुमची मारुती गाडी चोरीला गेली होती. हो नाही हो. मी सिरियस मिस्टर कांडलीकर. आय एम क्वाईट सिरियस युअर ऑनर. युअर ऑनर, युअर ऑनर, तुमच्या त्या 302 कलमाप्रमाणे होणारी जास्तीत जास्त शिक्षा तुम्ही मला देऊन टाका. देऊन टाका मला फाशी आणि मोडून टाका तुमचा टाक. युअर पेन, युअर बॉल पेन, युअर ऑनर. मला तुम्ही फाशीची शिक्षा दिली तर जास्तीत जास्त काय होईल? माझ्या पायाखालची खळी खाडकन बाजूला सरकेल. मग मी वर उभा राहीन, माझी जीभ बाहेर पडेल, माझे डोळे लोंबकळायला लागतील. मी मात्र दोरीवर राहीन बलून सारखा तरंगत तरंगत. मग थोड्या वेळाने सारं कसं शांत मिस्टर कांडलीकर, सर. तुम्ही काय बोललात हे मला कळलेलं नाहीये. अहो मी ऐकलेलं नाहीये. अहो. ऐकलं तरी मला काही कळण्याची इच्छा नाहीये. मी इथं जज म्हणून आलेलो नाहीये. मी इथं सेलिब्रेट करण्यासाठी आलो. ऐकलं celebrate. तेव्हा तुम्ही काय बोलताय, मी काय ऐकतोय याला काहीही किंमत नाहीये. तुम्हाला जे काय सांगायचं ते वरच्या कोर्टात सांगा. हो, मी इथं सेलिब्रेट करण्यासाठी आलेलो आहे. तेव्हा प्रोसीड. काय? भरापेक. अहो सर, तुम्हाला खरंच सांगतो तळमळून, त्या म्हातारीला जो अपघात झाला तो तुमच्यामुळे नाही झाला मिस्टर कांडलीकर. झाला. अपघात झाला त्यावेळी तुम्ही तिथं नव्हता. अहो. तुमची मारुती गाडी चोरीला गेली होती. नाही. झिपांग झाली होती. नाही लहान मुलासारखं करताय तुम्ही. अहो मिस्टर कांडलीकर, आपलं तसं ठरलेलं आहे. तुम्हाला आठवतो ना तो VCR वगैरे काय लावलंय? नाही हो नाही. तुम्ही एक वकील आहात. नशा पाणी करून दिलेला साक्षीला काहीही अर्थ नसतो. हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नकोय मिस्टर कांडलीकर. तू काय मिसेस कांडलीकर, मला या हत्तीच्या पिल्लाची फार काळजी वाटते. हो काय? नाही, हत्तीच्या असं किरकोळ समजू नका. बर. यांना एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखवा. हो, चालेल. आणि थांबा,
वा माग. अहो आणि तो पेग जरा व्यवस्थित भरा. काय चिंगूस बाई आहे, सारखा सारखा मीच भरतो. चिंगे, मी एवढं डॉक्टरांना फोन करतो. हो चालेल. फोन कर. कर कर. आई ग आई ग आई. हॅलो हा मी पक्कू बोलतोय. हो. डॉक्टर गायकू त्यांना द्या. काय काय म्हणतो? कधी? अरे बापरे झाकून ठेवा. हो ठेवतो. हा काय रे काय म्हणाले? पेशंट गेला की कळवा. काय काय बोलतो तू? हो तसं नाही. आता 2 दिवसात 6 किलो वजन कमी झालं, याला काहीतरी वेगळं कारण असेल असं म्हणाले. काय वेगळं कारण? म्हणजे यांनी ज्या वेळेला वजन केलं तेव्हा यांच्या अंगामध्ये ओव्हरकोट असेल, पायात बूट असतील, हातात पुस्तकं असतील, असं काहीतरी असेल असं ते म्हणाले. अरे बापरे, याला वकील कोणी केलाय? तुला काय अक्कल आहे का? कसं वजन? अरे मी आंघोळीला गेलो होतो त्यावेळेला कोण ओव्हरकोट वगैरे घालतं का? मी नुसत्या टावेलवर गेलो होतो. बूट वगैरे असणार आहेत. कांडलीकर हा. तुमचे पाय भिजू नयेत म्हणून तुम्ही पायामध्ये गमबूट घातले असतील. लावायला सुरुवात नाही केली डॉक्टर आहे. म्हणाले कदाचित आणखी वेगळंही कारण असू शकेल. काय? म्हणजे वजनाचा काटा फॉल्टी असू शकेल. अरे कसं काटा फॉल्टी असेल? माझं वजन मला कळत नाही का? आण तो दाखवतो तुम्हाला मी. अरे आण ना तो काटा इकडे, मी करून दाखवतो. माझं वजन काय मला माहिती नाहीये का? इकडे आण तरी बघूया आपण. मला सांगताय माझं वजन कमी होतंय. 2 दिवसाला 6 किलो रेटनं कमी झालंय. एवढं सुद्धा मला कळणार नाही का? हा बघा तुम्ही स्वतः. काय डॅड काय नुसतं डॅड डॅड करू नको. सांग काय? तुमचं वजन खरंच आणखीनच कमी झालंय. अर्ध्या तासात आणखी वजन कमी. आता काय खरं नाही रे माझं. डॉक्टर येतो म्हणाले का रे? हो पण अजून 8 दिवस तरी त्यांना येणं शक्य नाहीये असं म्हणाले. 8 दिवसानंतर तरी कशाला येत आहे? येऊच नका म्हणा. 8 दिवसानंतर मी तुम्हाला दिसेन तरी का? असा चिलटासारखा कुठेतरी उडत असेल. तुमच्या हाताला येईन कदाचित. चिंगे चिंगे आपले नातेवाईक आहेत त्यांची यादी तयार कर. यादी कशाला आता? लग्नाची यादी नाही म्हणते. एकदा सगळ्या नातेवाईकांना मी असा भेटून घेतो ग चिंगे, भेटून घेतो. शेवटचं मला त्यांच्याशी 4 शब्द बोलू दे म्हणजे मला बरं वाटेल ग. अहो असं अभद्रासारखं का बोलता? हे अभद्र नाही भद्र आहे. पक्कू हो तुम्ही पक्कूच आहात ना? हो मला लांबचे कमी दिसायला लागले, बोबळे बारीक व्हायला लागले. पक्कू तुमच्या लग्नात मी नसेन. चालेल तुम्ही निर्लज्जासारखं लग्न करून घ्या. चालेल. शेवटचं जरा बोलू द्या. हो अहो चाप नाही मला यांच्याशी जे बोलायचं. चाप आई ग चाप. आता चार. चला साहेब चला. अरे हे आले का? येतो हा साहेब येतो. हातपाय मागे बांधायला नकोत ना? आज मागे बांधायचे. हो. कशासाठी? तुम्ही मला अटक करायला आलात ना ती निळी पिंजऱ्याची गाडी घेऊन? नाही ना अटक करायला आला? नाही. अहो हा तोंडावर टावेल का घेतलाय? मीडियावाले लोक येतात ना, मग टीव्हीवर माझा चेहरा दिसला तर आपल्या घराण्याची आबरू जाईल म्हणून. वकील साहेब मी तुम्हाला तुरुंगात नाही न्यायला आलो तुमच्या मायला. उलट तुम्हाला सांगायला आलो या केस मध्ये तुमच्यावर काय पण मानंत आलेलं नाही. तुम्ही सुटला. लेट अस सेलिब्रेट. फिरवा फिरवा पुन्हा फिरवा आणि फिरवा फिरवी होऊन मला जास्तीत जास्त शिक्षा होईल असं करा जज साहेब. सॉरी मी तुम्हाला शिक्षा देऊ शकत नाहीये. का? कारण कोर्ट आता उठलेलं आहे. आहे मी उठलेलं आहे. त्यांना नर्वस ब्रेकडाऊन झालाय. हो नर्वस ब्रेकडाऊन कशासाठी? अहो आजोबा त्यांचं वजन 2 दिवसात 6 किलोनी कमी झालं म्हणून. हे तू त्यांना शिळी बातमी देते चिंगे. 2 दिवसात 6 किलो कमी झालं, त्याला 2 दिवस झाले. बरं. हा मुदत किती दिली आहे त्यांनी आपल्याला बुशनी? हा ताजा अंक त्यांना ते संध्यानन वाचायला. आणि काटा ताजा अजून वजन घसरलं असेल. हा आता अटॅक आता. अगं आई ग देवा जयशंकरा नको रे करू वजन. बघ बरं किती आहे. तुमचं वजन अजूनच कमी झालंय. अरे बापरे. सारखा वा बाजूला वा बाजूला वा बाजूला वा बाजूला. असं का ढकलते त्यांना? बस बस मी बघतो वजन. माझं वजन मला करेक्ट पैकी माहिती आहे. बर मी बघतो वजन काटा बघा. राईट आहे का फळटी. बघतो एक मिनिट. हे जरा येऊ नका बरं. 1 मिनिट. करेक्ट बघतो. करेक्ट आहे का राईट आहे? सावकाश काटा कुठं आहे? काटा मागे. मागं या घ्या. मागे.
आता नो प्रॉब्लेम. आय एम क्वाईट ओके. Okay, राईट आहे का करेक्ट आहे बघ. हा छाप येतो बघा. का? अहो मी मदत करू का? नो सरका. एक मिनिट. सावकाश हा, सावकाश सावकाश. काय होतंय हलू नका. काय होतंय तुम्ही हलू नका मला उगीच. हा, तुम्ही हलू 1 नका. मिनिट. काटा हलतोय. हा बघ. अरे माझं वजन करेक्ट आहे. किती आहे? 67. 62. मम्मी आता काय करायचं? ए आपण डॉक्टर गायको त्यांना फोन करूया. हो पण त्यांना 8 दिवस येणं शक्य नाही असं म्हणाले ते. मगाशी फोनवर नाही का सांगितलं त्यांनी? मग आपण असं करूया दुसऱ्या डॉक्टरांकडे जाऊया. अगं आई गं, आता नाहीतर ऍम्ब्युलन्स आणून यांना ऍडमिट करूया. अगं आई गं. हो नाही पण मी म्हणतो कशासाठी? आता वजन कमी झालंय, चांगलं नाही का झालं? नाही हो आजोबा, असं 2 दिवसात 6 किलो वजन कमी होणं म्हणजे भयानक प्रकार आहे. हो तुम्ही असं करा यांची जरा काळजी घ्या. बरोबर. हा? आणि तुम्ही रडू नका, पडू नका आणि ते काजू खाऊ नका. काजू येतोय मला काय शेंगदाणे खोट्याने दिले राव. थांबा तुम्ही बसा. आधी यांचं काय झालं ते बघू ना आपण. बघा. हो वकील साहेब, काय? मला एक सांगा, तुमची तब्येत खरंच खालावली का? हो ना हो, खूप खालावली. कारण काय? कारण म्हणजे तो म्हातारा जयशंकर हो, त्यांनी मला शाप दिला, तू वाळल्या शिंगगत जुकड्या होशील. तेव्हापासून माझं वजन हलकं व्हायला लागलं. हलकं हो, काय करत साहेब? नाही मला एक सांगा, दारू प्यायल्यानंतर खरंच असं हलका वाटतं का? कोणाच्या बापाला माहितीये. ह्यांच्यावर ट्रायल घेऊ. ह्यांना द्या. हे हो, घ्या. नको नाही, घे. अरे माझ्यावर कसली ट्रायल घेत आहे? तुमचा- अरे मी काय पांढरा उंदीर आहे का प्रो करायला? बरं ठीक आहे. नको तर नको. जाऊ दे. मला सांगा काय साहेब, आपण दारू कशासाठी पितो? काही ठेवून गटारामध्ये लोळण्यासाठी. काय हो? काय ते? आपलं दुःख हलकं करण्यासाठी. असं दुःख हलकं झालं समजा त्याच्यात बुडून तर कोणाच्या बापाचं जाणार आहे? आणि नाही झालं तर कोणाच्या बापाचं जाणार आहे? पीने वाले को सिर्फ पीने का बहाना चाहिए. वा गाजरे साहेब, याच्यावर एक शेर आठवलं बरं काय? इर्षाद. म्हणा, मंदिर में बैठ मुझे पीने दे जाहिद. हा क्या बात है. वाह. मंदिर में बैठ मुझे पीने दे जाहिद. हे भेंडे, मंदिर मध्ये तुझा जाहीद बसून काय घंटी वाजवतोय का? त्याला काय कळतंय घंटा? मस्जिद में. नाही ओरिजिनल शेर मध्ये मंदिर आहे. मस्जिद में. मंदिर आहे. मस्जिद में. मंदिर आहे. काय वाद नकोय. आधी ठरवा मंदिर आहे का मस्जिद आहे, नंतर वाद नकोय. हे काय चाललंय? माझं घर म्हणजे काय अयोध्या आहे का? काय स्वतःला प्रवीण तोगडिया समजताय का? काय नाही हो, काय तसं चाललंय? नाही. मग? मग आपण असं करूया, आपण गव्हर्नमेंट पॉलिसी वापरू. म्हणजे काहीच करायचं नाही. आहे बेस्ट. बघा आता, मंदिर मस्जिद में बैठ मुझे पीने दे जाहिद राव. म्हणजे डबल बरं का? हा. वा गव्हर्नमेंट पॉलिसी. हा. दोघांचाही फायदा वा. मंदिर मस्जिद में बैठ मुझे पीने दे जाहिद राव. हा. या ऐसी जगह बता दे जहां खुदा राम न हो. वाह क्या बात है भेंडे. बेस्ट. माशा आल्या. भेंडे, यातलं सेकंड पार्ट ऑफ इट व्हेरी प्रिटी. कुठला आय लाईक इट. कुठला या ऐसी जगह बता दे जहां दारू शराब न हो. दारू. हो वकील साहेब, मला सांगा, तुमची तब्येत खरंच खालावली का? हो, काय विचारतं पुन्हा खरंच बरी नाहीये. नाही खरंच एवढी बरी नाही. अरे होय रे बाबा, मग माझे पैसे द्या ना राव. आम्ही काय मरतोय का पैसा वाचून? अरे आला पुन्हा. अगं आई. साहेब तुम्ही काय केलं तू साहेब? काय भेंडे ते कोण आहे? हायवे 104 वर्ष. साहेब माझी पोरगी तिथे निश्चित पडून आहे साहेब, डोळं बी उघडत नाही. अरे मग मी काय करू बाबा? मी जज आहे, डॉक्टर नाहीये. साहेब काय केलं तुम्ही साहेब? कंटेंट ऑफ द कोर्ट. भेंड्या, सरकारी कामात व्यत्यय आणला आल्यास ठेव. बरोबर. येस. अरे यानं माझ्या पोरीच्या अंगावर गाडी
तिकडी होऊन पडली हो. तेव्हापासून बोलत नाही हालत नाही काय. बरं मी काय म्हणतो झालं गेलं विसरून जाईल. कोर्टात पाहिलं ना शब्दीवर खरं बोलीन म्हणता आणि खोटं बोलता राव तुम्ही. काय खोटं बोललो रे मी? हे पडव्या, खोटं बोललं नाही काय खोटं बोललं नाही. यानं माझ्या पोरीला उडवलं नाही. हे पाहिलं नाहीस तू? पाहिलं नाही सांगते ना. पण त्या वेळेला हे साहेब गाडीत नव्हते. हे केव्हा श्रीमान तुझ्या टक्कुल्या. अरे थेरड्या त्यावेळी साहेबांची गाडी झिप्पांग चिप्पांग झाली होती. म्हणजे चोरीला गेली. मग चोर कुठे आहे? कुठे चोर का गावत नाही तुम्हाला? आता कसा गावल चोर कसा गावल तुम्हाला? अरे कोणाला तरी वाचवण्यासाठी कोणाचा तरी बळी देता राव तुम्ही. ए आमच्या सारखे न्यायाधीश असताना कोणावर अन्याय होईल का? दमलाय त्याला पाणी द्या, त्याला पाणी द्या पाणी. लय आशेने आलो होतो मी तुमच्याकडे हा. पण तुम्ही तर माझ्या तोंडचं पाणीच पळलं. माझ्या काय झालं कोरड पडली जाय. घशाला कोरड पडली. भेंड्या पाणी द्या त्याला पाणी. हे तिकडं कुठं द्या त्याला ते. हा, द्या. पाणी जरा गपास होतो. अहो वर तरी बसवा त्याला. काय चालू कसं बोलला झालाय ना बोला. भेंडे अरे थेरड्या तुझी ती 70-80 वर्षाची पोरगी म्हातारी होती. आणि 70-80 वर्ष हे गचकायचंच वय होतं का नाही? आता समज तिच्या आधी तू गचकला असता तर तिचं कोणी बघितलं असतं बाबा? आता एक तर काय ती गचकली असती किंवा तू गचकला असता. कुणीतरी गचकला का नाही? ती गचकली सुटली रे. अरे गप्पा. अरे न्याय मागायला आलो मी तुमच्याकडे आणि तुम्ही माझ्या पोरीच्या मरणाच्या गोष्टी करता. पण एक गोष्ट सांगून ठेवतो मी तुम्हाला. माझ्या साणूचं जर काय बरं वाईट झालं तर जीव वाचून जीव द्या नाही. मारू नका हो. जीव देणं हा कायद्यानं गुन्हा आहे हे माहित नाही ना. कायद्याच्या गोष्टी मला सांगू नका. आणि तुला सांगून ठेवतो माझ्या वाटेला जाऊ नका. मारू नका रे, मारू नका रे. मला मारू नका सर. अरे मारू नको त्याला. माझं डोकं आधी मध्ये चालायचं आहे. त्यात तुम्ही तेल होतो नका. काय करेल मी आज शाप देईन. शाप देतो. मला शाप. अरे तुझ्या शापाला हे साहेब घाबरत असतील पण मी नाही घाबरणार. हा ते नाही घाबरणार कारण त्यांची कातडी गेंड्याची आहे. गेंड्याची नाही हो, भेंड्याची कातडी आहे. तुझ्यासारख्या फाटक्या माणसाला घाबरायचं म्हणजे फळव्या मला जागायलाच नको रे. मी फाटकाय गरीब आहे पण माणूस आहे साहेब. एक सांगून ठेवतो माझा शाप तुम्हाला भावड्या बिगर राहणार नाही. होय. तू शाप देतो. तू शाप देतो. आणि मी तुला लाभ देतो. ए भेंडे काय लावलंय मगासपासनं? हेच करीन तेच करीन. काल त्याच्या डुंगणावर एक कचकन लाल जाऊ दे मग. माझा शाप तुला मी भावड्या बिगर राहणार नाही. अरे भगव्या. अहो थांबा. अहो साहेब मारू नका. मारू नका त्याला. मारू नका. अरे बाबा तुम्ही तरी जा. ओ साहेब हा बघायचा बरोबर नाच घालतो त्याला. खाल्ला. फर्स्ट टाइम इन इंडिया वन किक ग्राउंड फ्लोर स्ट्रेट वे. तुम्ही लोक माझ्याशी कोणी बोलत का नाही? माझं वजन कमी झालंय का जास्त झालंय मला सांगत का नाही यार? डॅड हो डॅड लवकर बोल कर नुसते डॅड डॅड काय चाललंय? डॅड वाईट वाटून घेणार नसाल तर सांगते. घेणार आहे वाईट वाटून पण सांग मला काय झालंय नेमकं? अहो तुमचं वजन खरंच अजून कमी झालंय.
काय सांगतेस काय? अरे मग वाईट वाटून घेण्यासारखं काही नाही रे यार. इट्स अ गुड न्यूज. गुड ही न्यूज. गुड न्यूज नाहीये, हा? ही बॅड न्यूज आहे. का? अगं गेले 8 दिवसापूर्वी ग ह्यांचं वजन ग 104 किलो होतं आणि आता हो ना, माझं पोट सुद्धा किती कमी झालंय. हो ना. मी प्रयत्न केला तर मला वजनाचा काटाही दिसू शकतो. हा बघा दिसतोय. डॅडी अहो पण आता वजन कमी झालं हे चांगलंच झालंय ना. फार चांगलं झालंय. आणखीन एक काल चांगलं काय घडलं तुम्हाला माहितीये का? काय 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 हे फार गंमत झाली कोर्टामध्ये. काय हो? मी असा जज साहेबांसमोर आर्ग्युमेंटसाठी उभा राहिलो बरं. आणि मी त्यांना म्हणलो मी लॉर्ड आणि पाकदिशी खालीच बसलो. का हो पोटात कळ आली? कळ नाही आली. माझी पॅन्ट गळून खाली पडली. आता किती वाईट दिसतं जज साहेबांसमोर. मग शेवटी मी काय केलं माहितीये का? मी लंच रूम मध्ये गेलो बाथरूम मध्ये आणि बाथरूम मध्ये जाऊन खेळ्यानं माझ्या पट्ट्याला एक बारीक भोग पाडलं. त्यावेळेला पट्टा बसला कुठेतरी. अहो उद्यापासून तुम्ही असंच करत जा. काय? पॅन्ट मध्ये एवढा भला मोठा खेळा आणि हातोडी घेऊन जात जा. बरोबर. छोटा मिस्त्री नको का नेऊ खिशात? हा म्हणजे डॅडी तुम्हाला रोज पॅन्ट अल्टर करून घ्यावी लागणार नाही. बरोबर. याचा अर्थ तुम्हाला कळला का? काय? माझी प्रकृती सुधारते रे. नाही मला नाही वाटत ते तुमची प्रकृती सुधारते. हो ग हो. हे डॉक्टर ऐकू ते येणार होते, अजून कसे आले नाहीयेत? ते जर आले ना त्यांना तोंडावर मी विचारते आता. थांबा. काय झालं? ते गेले का? अगं आई ग. आहेत ना? आम्हाला एवढ्या तातडीनं बोलावण्याचं कारण? अहो यांना तपासा. यांना काय झालं काय कळत नाही. गेल्या 8 दिवसात 24 किलो वजन कमी झालं यांचं. 8 दिवसात 24 किलो वजन कमी? ओ मिस्टर कांडलीकर, ही जर बातमी माझ्या पेशंटच्या कानावर गेली तर ते जाम खुश होतील. मला सांगा तुम्ही आहार काय घेता, व्यायाम काय करता? नाही मला व्यायाम करावा लागतच नाही. असं जर येऊन मला कोणी घुसळलं तर आपोआप माझा व्यायाम होतो. आई ग आई, काय ढकलतेस मला तू? हे हातपाय हवेतल्या हवेत तरंगत असतात. मला हलकं हलकं वाटतं. आणि आहार म्हणाल ना तर मटण कोंबडी चिकन चाप चापून खातो. तरी सुद्धा 8 दिवसात 24 किलो वजन कमी? हे घडलं कसं? अहो तुम्ही डॉक्टर आहात ना, मग तुम्ही सांगा. हो नाही मी सांगतो. आमच्याकडे ना एक देवदूत आला होता. यमदूत आला होता. बरं काळा देवदूत आला होता. यमदूत होता तो. बरं त्याने मला वरदान दिलं. त्यानं तुम्हाला शाप दिला. मला शाप नाही वरदान दिलं. तुम्हाला शाप दिला. हो. तो म्हणाला तू वाळल्या शेंगेगत सुकड्या होशील. हो. आणि त्याचप्रमाणे हे घडतंय सगळं. नो मिसेस कांडलीकर, या अंधश्रद्धांवर माझा अजिबात विश्वास नाही. 21व्या शतकाच्या उंबरठ्यावर आपण कुठे असताना तपासताय ना? हो येस मिस्टर कांडलीकर, काय? तुम्ही पुन्हा आमच्या क्लिनिक मध्ये ऍडमिट व्हा. तिथे पुन्हा आपण तुमच्या सगळ्या टेस्ट करू आणि मी पुन्हा 25,000ची सुरळी तुमच्या नातेवाईकांच्या खिशात घालू. अरे वा, माझी इस्टेट काय वर आली का काय? ना 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 डॉक्टर, आजपर्यंत तुम्ही मला अनेक स्पेशलिस्टांकडे हिंडवून आणलं. हा तिथे विविध तऱ्हेच्या टेस्ट करून आलो आणि नंतर माझ्या लक्षात आलं की हे सगळे तुमचे जवळचे नातेवाईक आहेत. कोणी आत्ते भाऊ तर कोणी मामे भाऊ, कोणी चुलत भाऊ तर कोणी सखा भाऊ, सगळे भाऊ भाऊ. अरे भाऊ भाऊ. अरे हळूहळू. नाही मला हे उचलत नाही हो, नाच करता येत नाही अलीकडे. बारीक झालेत सांधे. आणि मग 25,000ची माती झाल्यानंतर मला हे सगळं कळलंय. प्रश्न तो नाही मिस्टर कांडलीकर. हो. भले ते सर्व लोक माझे नातेवाईक असतील, हा. मी तर म्हणतो आहेतच. निर्लज्ज. म्हटल्यास हेही कबूल करतो त्यांच्या माझ्याकडून काही अपेक्षा असू शकतात, आहेतही. बट द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट इज दॅट ते सर्व नावाजलेले स्पेशालिस्ट आहेत आणि त्यांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह निघाले वाटतं. नाही. निगेटिव्ह. यांना काहीही झालेलं नथिंग ॲबनॉर्मल डिटेक्टेड असं त्या सर्वांनी एक मुखानं सांगितलं. पण त्यांच्या रिपोर्ट्स वर्षी शाई वालते ना वालते तोच यांचं वजन दिवसाला 3 किलोग्राम या रेटनं कमी होतं. याचा अर्थ काय? अहो डॉक्टर तुम्ही आहात, तुम्हीच सांगायचं काय ते. हो इतक्या वर्षी मी प्रॅक्टिस करतोय पण अशी केस माझ्या पाहण्यात नाही, मेडिकल जर्नल मध्ये वाचण्यात आली नाही. हो अरे बापरे, म्हणजे ही केस फार गंभीर आहे असं तुम्हाला म्हणायचं डॉक्टर? वाईट मिनिट मिस्टर कांडलीकर, असं जर तर्क बरोबर असेल हा एखादा गंभीर आजार असू शकतो. गंभीर आजार म्हणजे उदाहरणार्थ? उदाहरणार्थ कॅन्सर. कॅन्सर. कॅन्सर? कॅन्सर वगैरे सांगून मला घाबरवू नका. कॅन्सर? हो. आपण डॉक्टरच कॅन्सल करू उद्यापासून. उद्या जरी तुम्ही मला कॅन्सल केलं मिसेस कांडलीकर, आज मी काय सांगतोय ते ध्यानात घ्या. कोणत्याही टेस्ट नव्यानं करण्याची गरज नाही. त्या न करता मी सांगतो हा एक प्रकारचा नवीन असा डेडली
कॅन्सर. डेडली कॅन्सर हो, म्हणजे? कॅन्सरच्या आजारामध्ये शरीरातल्या गाठी वाढत जातात, हो भयंकर. पण या कमी 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 होत आहेत. कुठल्या कुठल्या गाठी कमी झाल्या? येस. हा? नो. नो काय यस काय? येस. अरे येस. हा, निगेटिव्ह कॅन्सर. निगेटिव्ह कॅन्सर. हा अपूर्व शोध आज दिनांक 19 मार्च 2003 रोजी मी प्रथम लावलाय, म्हणून माझं नाव वैद्यकीय इतिहासामध्ये अजरामर होईल. हे टाळ्या काय वाजवती चिंगे? ओ नारळीकर, नाही नाही, प्रश्न तुमचं नाव इतिहासात अजरामर होण्याचा नाही, माझ्या जीवन मानण्याचा आहे. ए पको, ह्यांच्या मापाचा डॉक्टर खाली चहाच्या गाडीवर मिळतो का बघून ये रे. बघतो. डॉक्टर म्हणतो सॉरी सॉरी मिसेस कांडलीकर, नाही काय मी थोडा एक्साइट झालो होतो. एवढा? कॅन्सरच्या आजारामध्ये तो लवकर डिटेक्ट होणं अतिशय आवश्यक असतं. आपण उपचार सुरू करूयात. हा चिमटा काय घशात घालता का? मागे घ्या ते. कॅन्सर बिन्सर सांगून मला घाबरवू नका डॉक्टर तुम्ही. हा, कसली शक्यता सांगता ते? नाही नाही काय, मी फक्त शक्यता गृहीत धरतो. हा, कॅन्सर दुसरी शक्यता गृहीत धरूया. काय? कॅन्सर सोडून दुसरी कुठलीही शक्यता चालेल, आवडली तर घेऊ. तुम्ही काय तुळशीबागेत खरेदी करताय का? आवडली तर घेऊ, नाही आवडली तर नाही घेणार काय? ती दुसरी एकमेव शक्यता म्हणजे हा एखादा मानसिक आजार असू शकतो. कसला बाजार? बाजार नाही, आजार. किवंडे आहात का तुम्ही? आहो. मानसिक आजार आजार म्हणजे? वेड्यासारखं. ते कसं करताय? तसं असतं. मला एक सांगा मिसेस कांडलीकर, हा. यांचं वजन सतत वाढत होतं बरोबर? हो बरोबर. ते कमी व्हावं असं यांच्या मनाला वाटत होतं बरोबर? हो बरोबर. म्हणून यांनी यांच्या मनाला सांगितलं, हा, बा मना, तिकडं मन एक काय माझं? हे काही खरं नाही, हो. आपलं वजन थोडं तरी कमी व्हायला पाहिजे. हो. म्हणून यांनी यांच्या मनाच्या भोवतीकडे कोड बंदोबस्त करून ठेवला. मनाभोवती कमांडो? हो, पण हा बंदोबस्त किती दिवस चालू ठेवायचा हे जर यांच्या अंतर्गत मनाला कळलं नाही तर मोठा प्रॉब्लेम होईल. नाही नाही, प्रॉब्लेम होणार. मी तो प्रॉब्लेम मिटवतो. मी असं करतो, माझ्या अंतर्मनाला सांगतो, बा अंतर्मना, दाढीवाला पिळायला लागलाय, काटा येत ना. झालं, मी सांगितलं माझ्या अंतर्मनाला. मी आता अंतर्ग्रहात जरा बहिर दिशेला जातो. थोडासा वेट. कांडलीकर, काय? माणसाचा अंतर्मन कसा विचार करेल काही सांगताय. हो का? तुम्ही असं करा, मी तुम्हाला एक चिठ्ठी देतो. पुन्हा बरं का? चिठ्ठी देतोय? कागद कशाला दे- एक मिनिट, हा. हा. ही चिठ्ठी घेऊन ताबडतोब सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉक्टर भरणे यांना जाऊन भेटा. बरं नाही, म्हणजे तुमचे मेवणे असणार बहुतेक. करेक्ट. तुम्ही कसं काय ओळखलं? 25,000 काशीत घातल्यानंतर एवढी बुद्धी येऊ शकते माणसाला. बी अ गुड बॉय मिस्टर कांडलीकर. बी अ Boy. गुड बॉय. Boy म्हणतो. नाही काय, डॉक्टर भरणे यांनी एकदा आपल्याला सर्टिफिकेट दिलं की हा मानसिक आजार नाही, वा. की आपण सुटलो. निगेटिव्ह कॅन्सर. आय आय ग. कांडलीकर, मिस्टर कांडलीकर, मला वाचव, मी तुमच्या पाया पडतो, मला संकटातनं मुक्त करावं. अहो जज साहेब, अहो मी इकडे उभा आहे. अहो मी तुमच्याशीच बोलतोय मिस्टर कांडलीकर. अरे डॉक्टरशी बोल. तुमच्याकडे तो दाढीवाला डॉक्टर आला होता, तो गेला का? अहो मिस तो. नमस्कार डॉक्टर, नमस्कार. त्यांना कुठे ते? बसा बसा. या इकडे इकडे. बसा बसा दिसत नाही का काय? बसा बसा. बोला, काय झालं? काय झालं? मागे. माझ्या डॉक्टरांनी मला सांगितलं की तुमच्या खाण्यापिण्यात काहीतरी आलं असावं, पण तसं काही नाही हो. बरं मग? मग काय झालं, नेहमीप्रमाणे सकाळी मी मॉर्निंग वॉकला निघालो बरं का मिसेस कांडलीकर. अहो, मी तुमच्याशीच बोलतोय. हा, तर रस्त्यामध्ये मला तो आदिवासी म्हातारा भेटला. कोण, जयशंकर? हो ना मिस्टर कांडलीकर. तुमच्या खटल्यामध्ये मी तुम्हाला जो निकाल दिला ना, तो त्याला अजिबात आवडला नाही म्हणे. अरे बापरे. मी म्हटलं जा वरच्या कोर्टात. वरच्या? तर तो माझ्यावर पडकला आणि त्याने मला शाप दिला. तुम्हाला शाप दिला? हो, मला शाप दिला बरं का मिसेस कांडलीकर. मला तो म्हणाला, तुझी इकडची दुनिया तिकडं होईल. म्हणजे तुला सांगायला पाहिजे, बालबुद्धी आहे चिंगे. म्हणजे आता इकडची दुनिया तिकडं म्हणजे काय हे मला कळलं नाही, म्हणून मी घरी गेलो, बेल दाबली, बरं. दार उघडलं, हा. तर दारात एक बंब्या उभा. बंब्या? हो बंब्या. मी त्याला म्हटलं, काय रे बंबे, मी घरात नसताना तू माझ्या घरात काय करतोय? तर तो मला म्हणाला, काय रे टंब्या. काय रे टंब्या? चिंगे मला टंब्या म्हणाला तो. मला म्हणला, काय रे टंब्या, मी घरात असताना तू माझ्या घरात काय येतोयस? तेव्हा मला कळलं की मी घर चुकलेलं आहे. अरे बापरे. मग त्या बंब्याने या टंब्याच्या खांद्याला धरलं
गरा 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 असं फिरवलं आणि खुर्चीमध्ये आणून बसलं. अरे बापरे. कुशन्स नवीन आहेत वाटतं मिसेस कांडलीकर. काय झालं, घरी मी खुर्चीत बसलो, आता चिंगी बसले ना, इथं टीव्ही होता आणि मिसेस कांडलीकरांच्या जागी माझी बायको बसली होती. थोड्या वेळानं काय झालं, टीव्ही इकडं आला आणि माझी बायको तिकडे गेली. तेव्हा मला कळलं की इकडची दुनिया तिकडं म्हणजे काय. Oh, I see. आयसी कोण बोललं रे, आयसी काय आयसी. अरे हे घर फिरतंय, कोणीतरी धरून ठेवा, घर फिरते. तुम्हीच स्वतःभोवती फिरताय. ओव्हरऑल न्यायाधीश मी आहे का तुम्ही आहे, मी सांगितलेलंच खरं आहे. घर फिरतंय, घट्ट धरून ठेवा, घट्ट धरून ठेवा, घट्ट धरून. रिलॅक्स. बसा इथे. हा बसा. आय थिंक यू आर सफरिंग फ्रॉम व्हर्टिगो. व्हर्टिगो नाही, व्हर्टिगो म्हणजे काय असतं? म्हणजे घर स्वतःभोवती फिरल्याचा ओहो. त्रास. हा, चला डोळे बघू. तपासा. नाही पेशंट. चला बघू. बघा अरे हा फिरतोय काय. बघू. बघा बघू. बघा. अरे 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 ह्याला डॉक्टर कोणी केलं रे. हा माझ्या मागे आरती सारखा असा टॉर्च का फिरवतोय, गरा 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 गरा. उलट बघतो काय. ठीक आहे गाजरे, मी जरा आता तुमची परीक्षा घेतो. चला सांगा ही बोट किती. 5. हा आता ही किती. 2. दिसतंय की खरंच राव. ही 3. माय गॉड. आणि यांचं वजन एक कमी होणं मी समजू शकतो. हो. पण एक म्हातारा येतो, यांना शाप देतो आणि लगेच यांची इकडची दुनिया तिकडे होते. अरे याचा अर्थ काय. हो डॉक्टर तुम्ही आहात, तुम्हीच सांगा काय अर्थ आहे तो. नाही खरंच आहे, माझं वजन कमी होणं सोडून द्यावं, पण गाजरे साहेब हा तुमचा जो प्रॉब्लेम आहे हा मोठा विचित्र आहे बा. थँक्यू. कोण बोललं मला काही कळलं नाही, पण माझ्याबद्दल जी सहानुभूती दाखवली ना, आभारी आहे मी तुमचा. कठीण आहे रे, कठीण आहे, कठीण आहे. अरे डॉक्टर तुम्ही त्यांना का मारताय, त्यांचं काही चुकलंय का. नाही माझं चुकलं, मीच माझ्या थोबाडीत मारून घेतो. म्हणतोय स्वतःच्याच थोबाडीत मारून घ्या. अरे 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 इतक्या वर्षाच्या अनुभवावरती पाणी फिरवणार हा पठार आहे. कोणतरी म्हातारा येतो, शाप देतो असं म्हणून तुम्ही जग 10,000 वर्ष मागे नेताय. दुर्वास विश्वामित्राच्या दुनियेत घेऊन जाताय आम्हाला. अरे पण तोच म्हणाला ना तुझी इकडची दुनिया तिकडे होईल म्हणून. माय फुट. अरे तुम्ही डोकं का आपटताय डॉक्टर. अरे डोकं. एकाच्या बाबतीत हा प्रकार मी समजू शकतो, दुसऱ्याच्याही बाबतीत तेच. प्रत्येक वेळी कावळा बसायला फांदी मोडायला जर गाठ पडणार असेल तर मी चंबू गव्हावरून हिमालयात जाण्याचं योग्य आहे. बरोबर आहे डॉक्टर. हिमालय बसून जर कावळा मोडणार असेल तर फांदी आवरून तुम्ही चंबू गव्हाळावर जाणं योग्य आहे. काय बोलते ते. कठीण आहे, कठीण आहे, इथं थांबणं कठीण आहे. जाता जाता एक पेज घेऊ का. वन फॉर द रोड. मला सुद्धा एक पेग द्या बरं का. हा, एक माणूस येतो घ्या. काय, यांना शाप देतो का, यांचं असं होतं काय. घ्या. द्या. अहो घ्या ना. अरे द्या ना. अहो, अरे एखाद्याला पेग द्यायचं तर समोर द्यायचं, मागणं काय देताय. तुम्ही घ्या. नमस्कार वकील साहेब, नमस्कार. हो. हा? हे काय चाललंय. एकाला गळा घालायचा, दुसऱ्याला तोंड लावायचं. काय संगीत खुर्चीचा खेळ चालला काय. हो आजोबा, हे काका सकाळी मॉर्निंग वॉकला गेले होते ना, तिथे त्यांना तो आदिवासी म्हातारा भेटला. कोण जयशंकर का. तुम्हाला कसं माहित. मलाही भेटला होता. कुठं. हो सकाळी मी बाहेर पडलो ना, हा. तकल्लीच्या तोंडाशी आडवा. असा आडवा. आडवा म्हणजे असा आडवा नाही हो, तो उपाच होता. बरं. माझ्या गाडीला आडवा आला. हा. मी त्याला म्हणलं अरे म्हाताऱ्या थेरड्या, काय मारायचं काय तुला. तर त्यानं मला शाप दिला हो. शाप दिला शाप दिला. तुम्हाला. अगं ऐक. अहो मला नाही, ते 2 मेंबर तिथे उभे आहेत ते बघा. मला मला म्हणला मुळत्या, तू मुळत्यासारखा ताठ होशील. झेंडे तुम्ही ऐकून घेतलं. मी मला ऐकून गेलो. हा? मी खान त्याच्या कानाखाली लावली. शाबास. त्याला त्या शिव्या दिल्या. म्हटलं चाल फुट. तर त्यानं मला दुसरा शाप दिला. यांना ऐकू. डबल शाप मिळालाय. बोनस मिळालाय त्यांना. हो. मला म्हणला तू मला शिव्या दिल्यास, आता यापुढे तुझ्या तोंडून कधी पण शिवी निघणार नाही. आणि शिवी द्यायला गेला तर तोंडातलं देवाचं नाव निघल.
झालं. हे त्याचं काम झाल्यावर तो गेला. तो नाही मग? मी गेलो कुठं घरी कोणाच्या माझ्या, आणि घरी गेलो तर काय हो, काय 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 बायकोने शेपूची भाजी केलेली. बरं मग आता शेपूची भाजी मला काय आवडत नाही. अच्छा. म्हणून मग बायकोला 4 शिव्या घातल्या, फुल्या फुल्या फुल्या, आणि झोपलो. अरे बापरे. सकाळी उठलो तर घरात पेस्ट नाही हो. मग बायकोला 4 शिव्या घातल्या, फुल्या फुल्या फुल्या, हा. आणि झोपलो. बरं मग बाहेर निघालो होतो, बायकोला आठवण केली, हा. धनी तुमची आंघोळ व्हायची. हो. म्हटलं तूच कर माझ्या नावानं. मग त्यानं भोकाड बसवलो. अरे बापरे. मग बायकोला 4 शिव्या घातल्या, फुल्या फुल्या फुल्या. आणि झोपलो. हं. तुम्हाला कसं कळलं? नाही तुम्ही बोला. चालू दे. आता मग ड्युटीवर जायचं काय माझा मूड नव्हता. बरं. मग कपडे तसेच लटकवून ठेवले. ठीक आहे. बायकोला 4 शिव्या घातल्या, फुल्या फुल्या फुल्या. आणि झोपलो. नाही 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 नाही, या वेळेला नाही झोपलो. मग? म्हटलं तुमच्याकडे यावं, तुम्हाला 4 फुलं घाला आणि तुमच्याकडे झोपावं. हे? ओय! हा? हं? बसा 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 बसा. बसायला सांग ना, ते अटेन्शन मध्येच उभे आहेत. नको, उभे उभेच ठीक आहे. अरे मग आता बसला तो कोण होता? अहो ते हो ते डॉक्टर आहेत काका. मग तो इन्स्पेक्टर भेंडे कुठे आहे? अहो दिसत ते नाही. तिथेच उभे आहेत, सारखं फुल्या मातोश्री एवढंच करते. काय डॉक्टर, हा सगळा प्रकार बघून तुमच्या काही लक्षात येतंय का? येतो येतो येतंय. तुम्ही सगळे मला ठरवून पागल बनवताय. नाही नाही. हसता काय? ए डॉक्टर हसायला काय झालं? हा? उठ अरे बस अहो, उठ अरे अहो, बस बी सिरियस डॉक्टर. हा, अरे हो. आयडिया छान काय आहे. आहे? हिसाब निधीमधून घेतली वाटतं. एक माणूस खांद्यावर टोकर घेऊन चाललेला असतो. अरे उड्या बा- सरून भेटतो. काय राव, कुत्रे घेऊन चालले. एकानं तेच विचारायचं, अहो. दुसऱ्यानं तेच, अहो, नाही. तिसऱ्यानं तेच. अरे, ऐक ना. अरे मेलं ते कोकरू. कोकरू मेलं. अरे बापरे. अहो असं काय करताय डॉक्टर, तुम्हाला वाटतं तसा प्रकार नाहीये हो. अहो खरंच माझं वजन दिवसाला 3 किलो या रेटनं कमी होतंय. अहो माझी इकडची दुनिया तिकडं झाली हो. माझे गुडघे असे जाम झालेत ना तुमच्या मातोश्रीला. आणि हे सगळं त्या म्हाताऱ्याच्या शापामुळे घडलं. What a joke, what a joke. जोक 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 हा मारू का मुस्कानात? बी सिरियस हा. Your Honor, आतापर्यंत मी मेडिकलचे 4 पुस्तकं वाचत होतो. ती मला आता रद्दीच्या भावात विकावी लागणार. अहो डॉक्टर, वेड्यासारखं हा असं का करतो? आणि आता मला वाचावी लागणार जादूटोणा, भूतप्रेत, ब्लॅक मॅजिक. डॉक्टर असं काय करताय? पाहिलं पाहिलं? अरे कशा कशावर विश्वास ठेवायचा, कशा कशावर? श्रद्धा, अंधश्रद्धा, जन्म, पुनर्जन्म. तू चित्रगुप्त बघा बघा बघा, हातामध्ये डायरी घेऊन बसलाय. तो सांगतो तुम्ही पापी, की लगेच तुम्ही बेडू, की आम्ही बेडू. अहो थांबा. अहो सोबत नाही. अरे, हा डॉक्टर आहे का कोण वेडा आहे काय कळत? हे जग 10,000 वर्ष मागे नेत आहे. तो कोणीतरी म्हातारा यांना शाप देतो आणि लगेच त्याचा शाप खरा होतो. त्याच्यावर तो मंत्र देतो, आमचे खामचे खाले बदाम बदाम छू. हा? लगेच तो बरा. मग आमच्यासारखे स्पेशलिस्ट पाहिजे कशाला? हा बोलव त्या म्हाताऱ्याला, नाही, नाही. बोलव त्या मांत्रिकाला. डॉक्टर. मी चाललो. नको नको. अहो डॉक्टर, मी तुम्हाला सोडायला येऊ का? मी असं कशाला? तू फक्त खूप मार. अहो, फू कशाला डॉक्टर, मी तुम्हाला सोडायला येतो ना. म्हणतो फू. हे काय? अरे डॉक्टर. ते बॅग घेतात रे मागे. ओ डॉक्टर, तुम्ही. अरे ओ डॉक्टर. बस बस बस. ओ डॉक्टर. ओ नाही. ओ डॉक्टर. अहो, काय करतो? ओ डॉक्टर. ओ डॉक्टर. अहो मी तुम्हाला सोड. हे चल. अहो त्या डॉक्टरला खरंच वेळ लागले वाटतं. अहो त्यात एक ठीक आहे हो, पण मी बघायला इथं केव्हा बसलं ताटच्या ताट उपाय. गुडघे असे जाम झालेत ना तुमच्या मातोश्री. अहो तुमच्या गुडघ्याला आग लावा राव. इथं जत्रेतला झोपाळा थांबवा कुठंतरी. हा बघा खाली गेला. हा बघा वर आला वर आला. झोपाळा थांबवा. हा बघा वर गेला. पाय खाली, पाय खाली. पोटात थांब. झोपाळा कुठला इथेच वकील बसला. साहेब, हे सगळं तुमच्यामुळे होतंय राव. काय माझ्यामुळे होतं? माझी अवस्था काही वेगळी झाली आहे का? हा किती हलका झालोय मी वजनाने. अहो इतका हलका झालोय की उद्या एखादं झोपडपट्टीतलं पोरग माझ्या पट्ट्याला मांजा अडकून पतंगासारखा उडवेल मला. आणि मी जवळपास कुठं असेल ना तर तो मांजा काचकन कापेल. काय? जा उडत. अरे
एका व्हिशरच्या बदल्यात माझे काय हाल झालेत राव. हो गाजरे साहेब, तुमच्या पत्रात तो निदान VCR तरी पडला, पण आता जर मला यांनी पैसे दिले ना तर ते पैसे खिशात कसे टाकायची ही माझी पंचायत बघ. अहो तुमच्या खिशाचं राहू दे, पण आता ह्याच्यावर काय करायचं ह्याचा विचार केला पाहिजे आपण सगळ्यांनी. आपण काय करणार? काय गं? अगं, त्या डॉक्टरला खरंच वेळ लागलाय अरे गं. काय सांगतेस हो का? ना, आता लिफ्ट मधून त्यांना सोडायला चाललो होतो. त्यांना विचारलं कुठे जायचंय, तर म्हणतात ठुई. लिफ्टमध्ये छुई करताय. हो ना. तुम्हाला बघायचंय? आता खाली पोहोचले असतील. या बाल्कनीत दाखवतो तुम्हाला. थांबा थांबा, मला पण बघू द्या बाल्कनीत. हे बघ हे बघ हे बघ दिसतंय. पाहिलं का हे डॉक्टर बघा गाडीने झाडाला ठुई करताय. ए बाबा, ते गाडीची आरती ओवाळत आहेत. अहो ते बघा ते आता माकडाच्या उड्या मारायला लागले. हे बघा तुम्ही. रिव्हर्स मध्ये चालले डॉक्टर. हे बघा मला घटनास्थळी पोहोचू द्या. चाले वर चाले. अरे काय कसलं वा 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 वा, काय देखावा राव. काय देखावा, काय काश्मीरला जाते का काय? तसं नाही हो, ते डॉक्टर गाडीनं झाडावर चढायचा प्रयत्न करतायत राव. अरे 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 डॉक्टर काय करते तू? इथे काय चालले गुदगुले होते मला. कुठं हात घालते? थर्मामीटर कुठे आहे? तिकडं नाहीये, मग इथं खोचून ठेवलंय मी. थांब देतो. अगं बाई हा एवढू का काय झालं? ह्याला शाप दिला का काय? शाप मरू दे. ताप किती आहे बघ ना, झटकून ताप बघते. अहो ह्याच्यात तर काहीही दिसत नाही. हा? म्हणजे तुमचं टेम्परेचर नॉर्मल आहे, हा, मला माझं काही झालेलं नाही. बरोबर आहे. माझं टेम्परेचर नॉर्मल आहे. हो माझे ब्लड प्रेशर नॉर्मल आहे. माझे छातीचे ठोके नॉर्मल आहेत. सगळं काही नॉर्मल आहे, पण मी मात्र ॲबनॉर्मल झालेलो आहे. चंदनाप्रमाणे झिजत चाललेलो आहे. मना चंदनाचे परित्वा झिजावे, जिजोनी दत्ताच्या देवळासमोर भिका मागावे. लोकं ऐकायला येतील इथे. काय झालं म्हणून. आणि काय झालं हो तुम्हाला? काही झालेलं नाहीये. हे सगळे तुमच्या मनाचे खेळ आहेत. अगं मनाचे खेळ कसे? हे पहा, डॉक्टर भरणे यांचे मनाचे खेळ हे पुस्तक तुम्ही वाचा. हा? काल रात्रभर मी बसवून वाचलंय हे. हा. त्यामध्ये असं स्पष्ट त्यांनी लिहिलंय, काय? माणसाच्या आकारावर त्याचं व्यक्तिमत्व अवलंबून नसतं. हा हा. उद्या मी खोडरावरासारखा झिजून गेलो ना, मग कुठे राहिलं माझं व्यक्तिमत्व? त्या भरण्याला लिहायला काय होते? हलकट. अहो तुम्ही एक काम करा, हे घ्या हे पुस्तक वाचा. हे ग, ते पुस्तक उचलेल का? मला किती जड ग्रंथ आहे हे तो. जड आहे. हो खरंच जड आहे. काय चाललंय तुमचं? हल्ली नाही उचलत जड वस्तू. कप-बशी सुद्धा मी दोन्ही मिळून उचलू नाही शकत. म्हणजे कप तरी उचलतो नाही तर बशी तरी उचल. अहो काय नाही, मी थोडंसं मला बरं वाटावं म्हणून व्यायाम सुद्धा करून बघितला. बर मग दोरीवरच्या 2 उड्या मारल्या. बर पहिली उडी जेमतेम जमली, दुसऱ्या उडीला दोरी खालीच राहिली. आणि मी आपला वरच्या वर बलून सारखा, अगं. दोरी आपली खालच्या खाली गरगर गरगर गरगर. आय, 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 माझं धक्का बुक्की नको करू ग. अगो बाई, अहो पण काय हो, तुमच्याकडे हे असं बघितलं ना तर तुम्ही काय इतके रोड वाटत नाहीये. हा, हे तू असं बघते म्हणून वाटते. इकडे बघ जरा काय आहे ते. शी, ईश्वर. लाजते काय? अगं आतून बघ ना, पॅडिंग म्हणून मी 3-4 स्वेटर घातले. हा मोठा होणारा बनियन पण घातलाय. अहो. चिंगीचा स्वेटरही मला बसला आज. हा तेव्हाच तुम्हाला गरम होतंय. नाही. थांबा मी खिडकी उघड. नाही ग, नाही ग, हे माझी आई आहे, खिडकी उघडू नको ग. अगं त्या खिडकीतून वाऱ्याची झुळूक आली तर मी त्या झुळकेबरोबर उडून जाईन. पलीकडच्या सोसायटीमध्ये वासवानीच्या घरासमोर तारेवर पडेन. काही उडून जात नाहीये. नको उघडतेच खिडकी. नको उघडू. माझं आई, तू खिडकी नको उघड. अगं कुठे बसू? हो हो हो. बाय बाय.
अगं तुझे पप्पा उडत उडत गेले इथपर्यंत. काय झालं? जयशंकर भेटला का तुला? नाही ना. नाही ग आई. अगं मी आणि पकूनी सगळीकडे शोधलं त्याला, पण पकू म्हणतो काळजी करण्याचं काही कारण नाही. ते अंबादास राव आहेत ना. आंबा कोण आता आणला? अंबादास. हा. हा. ते ना प्रसिद्ध मांत्रिक आहेत. आफ्रिकेतून ब्लॅक मॅजिक शिकून आलेत. माझी खात्री आहे ते डॅडींना नक्की बरं करतील. नाही 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 आंबा नाही, दास नाही, मला कुणी बरं करणार नाही. मला बरं गेलं तर तो जयशंकरच करेल. हे शंकर. अहो बाबा, पाहिलंस ना? हे असं चाललंय 8 दिवस. घरात बाहेर जा, कोर्टात जा, मग कुठेही जात नाही. कोर्टातही गेले ना 8 दिवस घरात बसून राहिले ते. नाही नाही आता जाणारच आहे. एकदम वरच्या कोर्टात जाणार आहे आणि त्याला विचारणार आहे, मी लॉर्ड माझी एवढ्याशा अपराधाबद्दल केवढी मोठी शिक्षा आहे का? वाय अगं आहे दॅट्स ऑल युअर ऑनर. सापडला सापडला. कोण? जयशंकर सापडला? नाही, मला माझ्या घराचा दरवाजा सापडला. आई ग. तुला किती वेळा सांगितलं घराचा दरवाजा असा घट्ट पकडून ठेवत जा म्हणून. आणि तुझं ते मडी बंटू झाला असेल तर कपडे बदलून ये जा. अहो, मी मिसेस कांडेकर. अरे बापरे, मी माझं घर पुन्हा चुकलो का काय? हो, तो इन्स्पेक्टर भेंडे माझ्याबरोबर आला होता. तो माझ्या घरात गेला का काय? अरे बापरे. अहो, ते आपल्या किचनमध्ये घुसले हो. जाऊ दे जाऊ दे, मी सगळं संपवलेलं आहे किचन मधलं. फक्त पोळ्याच्या कड्या दारी होत्या अहो, दाखव. तुला ते किचनमध्ये घुसलं ते. हो मिसेस कांडीकर, तुमच्या लिफ्ट मध्ये कोणतरी पोळपाट लाटणं ठेवलंय. अहो, ते लिफ्ट नाही आहे, आमचं किचन आहे ते. हो तुमच्याबरोबर ते भेंडे होते, ते कुठे गेले? नाही, मला काहीच सांगता येणार नाही हो. ते भेंडे माझ्यावर लिफ्ट मध्ये होते बरोबर. मग मला वाटतं ते वरती गेले असावे. वरती? कुठे? नाही, बहुतेक मला वाटतं ते खाली गेले असावे. खाली? आणि पण ते पोर्च मध्ये काय करतायत? हा. शे, एक माणूस येतो काय आणि शाप दिल्यामुळे आमचं असं होतं काय? नाही नाही मिस्टर कांडलीकर, हे व्हायलाच हवं. न्यायाधीशाच्या खुर्चीत. खुर्ची. अहो थांबा. काका मी मदत करू का? नको नको मिसेस कांडलीकर नको. मी बरोबर खुर्ची पकडतो. एक मिनिट, मला बरोबर जजमेंट आलेलं आहे. पहा, जजला आत्ता जजमेंट आलंय. बघा, 1 2 3 खुर्ची. अहो आई, कसं काय जमतं तुम्हाला? चिंगे, मी घरी प्रॅक्टिस करतो कॅरमची. मला थर्ड पॉकेट इझिली घेता येतं. मला या अँगलला बसून त्या अँगलला काय चाललंय ते बरोबर कळतं. आता तुम्हाला भेंडे पाहिजे ना? हो. तो बघा भेंडे. कुठे आले तो बघा लिफ्ट मध्ये आला. अहो इथे का lift? आला 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 हे बघा. हा? 1 2 3 ठीक आहे. भेंडे कुठे आहे? ते बघा. अरे खरंच आले की इकडून नमस्कार. हा नमस्कार. अहो तुमच्या घरी गेलो. हा. तुम्ही गेला होता. हा. मग तुमच्या बायकोशीच का प्रमाणात बसलो. हा, ते माझ्या बायकोचं मडी बंटू चाललं होतं का? काय मला माहित नाही. हा. पण तुमच्या बायकोची पूजा चालली होती. अरे तेच विचारतोय राव मी तुम्हाला. पूजा होती राव. अगं आई ग. काय वकील साहेब? काय झालं? कसला आवाज आला तो? फळीवरनं भांडी पडल्याचा आवाज आला. नाही नाही, हा वेगळाच आवाज होता. हो, काय वकील साहेब? काय थांबा थांबा, मी येतो तुमच्यापर्यंत. बरं का दिंडी? अय, हो हो, बस 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 बस. अरे बाप रे. हा, काय म्हणते तब्येत? बरी आहे. हा हा. हो इन्स्पेक्टर, असे खांदे काय उडवताय? हो काका, मी इन्स्पेक्टर हा. नाहीये. तुमचा अँगल चुकला. हो, हा. अरे बापरे. ए चिंगे, खांदे काय उडवतेस तू? अहो मी कुठं खांदे उडवतो रोगार रे साहेब. अरे. अहो साधा हात उचलायचं तरी माझी पंचायत आहे. पुन्हा अँगल. आजला कसला कांदलेला बिजागऱ्यासारखा आवाज येतो. हो. ऐकायचं का तुम्हाला? हो. ऐका. हा. भेंडे, तुम्हाला जी हॉरर शो मध्ये टेरिफिक आवाजाचा असा रोल मिळेल बरोबर. तुम्हाला महाभारत सिरियल मध्ये धृतराष्ट्राचं काम मिळेल. अहो धृतराष्ट्र महाभारतात नाहीये, रामायणात आहे. काय बडबडते? भेळ चालवले महाभारत रामायणाची. तुम्हाला हनुमानाचं काम मिळेल, जा उडत. अहो, काय चाललंय? सीतामाईचं काम नक्की. खरंच सगळं कसं चांगलं चाललं होतं. जगणं म्हणजे किती साधं सरळ सोपं वाटत होतं. पण तो जयशंकर आला, ह्यांना शाप दिला आणि हे असं झालं. हो इन्स्पेक्टर साहेब, सापडला का तुम्हाला तो जयशंकर? हो ना. काय हो? अजून मिळालं नाही. नाही? अरे या बाबतीत पोलीस खातं काही करतंय का नाही रे? पोलीस हा. खातं बघा ना कसं
जाम झालाय. काय चावटपणा लावलाय भेंडे. पोलीस खाता काही करू शकत नाही. थांबा, तुमच्या वरिष्ठांनाच आता फोन करतो. हा ठीक आहे, फोन. ते अँगल देणं करा. हो दादा साहेब, नाही तुम्ही काय फोन करू नका. अहो या बाबतीत माझं साहेबांशी बोलणं झालं. तर साहेब मला म्हणले एक माणूस येतो, तो शाप देतो आणि तो खरा होतो. ही जर बातमी उद्या पेपरला आली ना तर अख्खं पोलीस खाता हाय खाऊन बोलल. का काय अहो रोज हजारो लोक आमच्या डिपार्टमेंटला शिव्या देतात. आता ते जर खरं झाले तर आम्हाला जगायलाच नको. बरोबर. खरंय. हा, माझी बायको म्हणते तेच खरं काय? आहे. पाप मग ते कोणतं बी असो, एक दिवस पोट फुवून वर येणारच की. बरोबर आहे, वरच आलेलं आहे. म्हणजे जगात कुणी कुठलाही गुन्हा करावा, चोऱ्या कराव्या, मारामाऱ्या कराव्या, अगदी खून करावा, आमच्यासारखा वकील द्यावा, थोडं वजन ठेवावं की झाला तो सगळ्या गुन्ह्यातून मोकळा. बरोबर. त्यातच आम्ही लोकांनी न्याय देवतेला कायमची आंधळी करून टाकली आहे. ठीक आहे हो दादा साहेब, हा. पण आमचे हात म्हणजे कायद्याचे हात. हा. ते आमच्या फायद्यासाठी आम्ही आखडले तर कायमच आखडून बसले. चल रे चल लवकर तरी बसतो. चल. काय रे? कुठं सापडला हा तुला? अहो ते पलीकडच्या धर्मशाळेमध्ये बसला होता गांजा ओढत. बघ माग. काय रे? अरे बाप रे, कधी बघा आला पुन्हा इकडे. ए बाबा, अरे मला कुठे आणलं इकडं? ए जयशंकर, तू काय आम्हाला ओळखत नाही? नाही यांना नाही. निदान त्यांना तरी. नाही हो. अरे तुझ्या मातोश्रीला पुण्या. अरे पुस अरे शिव्या. भगवानच्या. अहो, हे भगवान चाचा काय म्हणतात ते? नाही त्याला भ वरून शिवी द्यायची होती. हो. ती नसते का भव भो. पण त्यांनी शाप दिल्यामुळे त्याच्या तोंडातून भगवान चाचा आला. थांबा तुम्ही थांबा. अरे काय रे, आम्हाला शाप देऊन आमचं आयुष्य बरबाद केलं आणि आता आम्हालाच ओळखत नाही रे. थांब, तुझ्या कमरात एक लाथ घाल. नको. तो दुसरा आणखीन काहीतरी शाप देईल. हा, गुडघ्याला टक्कल पडेल वगैरे असं बोलेल. नको. हे मी काय म्हणतो, तो मला ओळखत नाही ते बरोबर आहे. कसं? कारण मला नेहमी ओळखणारे लोक सुद्धा मला म्हणतात, का हो तुम्हाला पूर्वी कधीतरी पाहिलं होतं, त्यातनं हात आता किती दिवसांनी येतो. अरे यांना कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय मला. हा, वाटतंय ना? होय. ओळख पटते ना? होय. पटते ना ओळख? अरे पण मला कशाला इकडे आणले? काय लावलं राव? इकडे कशाला आणलं, इकडे कशाला आणलं? अरे मला ए जयशंकर थेरड्या, आमचे शाप मागे घेतो का नाही सांगून ठेवतोय. तू मागे घे, परत सांगतोय तुला. हे माझ्याशी बोलले का काही? मग काय तुझ्या बापाशी बोलतोय का? अरे काय चक्रम थेरड्या हा? अरे मी शाप दिलं. हो. कधी, कुठं आणि कोणाला? अरे तुझ्या मातोश्रीला पुण्या. अरे माधव जो. अहो, हा माधव कोण? अगं माधव नाही ग लाडके, त्यांना म्हणायचंय माधव. अरे चिमण्या गणपती, बिकारदास मारुती, खुन्या मुरलीधर. तुम्ही बाजूला वा. जयशंकर, तू ह्यांना ओळखतोस की नाही? ओळखतोस ना? ह्यांच्या गाडीनं तुझ्या मुलीला उडवलं हायवेवर, आठवतं का तुला? माझी साडू. बरोबर. तिचं काय, तिथं वाचली. मला वाचव ना बाबा. अरे पण मी केलं काय? अरे तुझ्या मातोश्रीला पुण्या. अरे तुझ्या कानाखाली काढला पाणीचा गणपती. अहो, तुम्ही बाजूला व्हा. तुला आठवतं का तू यांना शाप दिला होता? हा, तू वाळल्या शेंगेगत सुकड्या होशील. तुझी इकडची दुनिया तिकडं होईल. आणि मला तर डबल शाप दिला, मुर्द्यासारखा ताट होशील आणि तुला कधी पण शिवी देता येणार नाही. आणि शिवी द्यायला गेला तर तोंडात देवाचं नाव निघेल. तुझ्या मातोश्रीला पुण्या. देवाचं नाव निघत. मी शाप दिलं. मला तर काय आठवण नाही बुवा. हा काहीच आठवत नाही म्हणतोय. हा तोच आहे ना? हा तोच. त्याला आपण वय विचारूया. बाबा, होय. तुमचं वय काय? 80 वर आहे ती साडी, त्यावर 4 वर आहेस. तोच आहे. 104. हाच आहे. तोच आहे. हे थेरड्या, न्यायाधीश म्हणून मी तुला शेवटची संधी देतोय. अरे तू शाप परत घे, नाहीतर माझ्या हातोडाने तुला चिमटच काढेल. आता मला आठवलं बघा.
काय मेलो होतो का? इकडे बंदर आकड होदर नाही रे येईल वाढली. स्वतःच्या घरात असल्यासारखं काय बोलता? वा तिकडे. बापरे काय माझं डोकं जरा भडकलं हो मिसेस कांडलीकर. अहो दाढी येते वा तिकडे. बापरे म्या शाप दिले म्हणून हे समज घडते म्हणजे माझ्या अंगात काहीतरी पावर आहे पण मला कसं कळलं नाही अजून. आता कळलं ना. पण काय उपयोग आहे त्याचा? अहो समधी आयात गेले आमची पिका मागण्यामध्ये, अहो अर्ध्या गावड्या गेल्या आमच्या मासनात आणि आता कळून काय उपयोग आहे? अरे बाबा तुला कळलं नसेल तरी आम्हाला त्याचा उपयोग आहे. शाप परत घे. मी बाबा नाही, मी आई आहे. तुमचा अँगल चुकलाय. ठीक आहे. आई गं, परत चुकलो वाटत. अरे तुझ्या सोन्याच्या गवऱ्या घालतो पण शाप माग घे बाबा. शाप माग घे रे बाबा. घे रे बाबा. त्यांचा घे याचा. मी वकील आहे रे बाबा, माझा शाप आधी माग घे रे बाबा. माझ्या अंगात पावर आहे म्हणून समजे माझ्या भोवती घोटाळताय, मला मस्का लावताय. मजा आहे मजा आहे. ए काय मजा आहे मजा आहे हा? अरे इथे आम्हाला सजा लागली आणि तुझं मजा आहे काय चाललंय? हो वकील साहेब, मी काय म्हणतो, याला जरा पटवा ना, पटवा याला पटवा. पटवा. हा असल्या काळ्याला पटवू आता यावं. अहो तसं नाही हो, कोर्टात तुम्ही एवढे अशील पाठवता, याला पटवा की जरा पटवा. हे आशील नाही हाशील आहे. तेच काय आहे, बघतो जरा ट्राय मारून बघतो. हा बरं का जयशंकर? नाही हो रागवू नका जयशंकर साहेब. मी काय म्हणतो आमचे शाप माग घ्या ना प्लीज. नाही अजिबात नाही, अजिबात नाही. शाप माग घेणार नाही. नाही, मला ते द्या. काय पाहिजे? ते प्यायला पाहिजे. अरे काय याला पाहिजे ते? ओ त्या थेरड्याला अजिबात श्वास देऊ नका. खेरडा नाही अहो त्याच्याशीच बोलताय. मी इकडे बसतो. अरे बापरे अँगल चुकला वाटत. हो वकील साहेब, मी काय म्हणतो, त्याला दारू पिऊ काय देऊ नका बरं. का? अहो दारू पिऊन बेहोश झाला तर आपल्याला उशाप कोण द्या. हो ना. उशापचं काय लपडे? अहो म्हणजे तुम्ही दिलेले शाप मागे घ्या. चिमणे अरे म्या जर शाप माग घेतले ते समजे मला घरात ठेवतील का? आणि याला जर मी मोकळा केला तर ह्यो पहिलं माझ्या डोंगरावर लात मार. मग काय आयुष्यभर इथंच राहणार की काय? मग काय चांगली मजा चाललंय, दारू बिरू चालली. समजे लोक माझ्या पायाची गोंधळताय, माझे पाय धरते. काय धरतात? होय. थांब थेरड्या तुझं नरडच दाखव. अहो काय करताय? वा वा. अरे बाळा आता हे नरड दाब जरा, हे लई दुखते हे पण दाबतो. अरे मला माहितीच नाही या थेरड्याला 2-2 नरडी येत आली. हो बाबा जयशंकर बाबा, नाही, मी काय म्हणतो, आमचे शाप तेवढे मला घ्या. मागं घ्या. काय हवं ते माग तुला, काय पाहिजे तुला बोल. सोय काय पाहिजे? इथे वजन ठेव. वजन ठेव. 1000 रुपये आणि त्यावर 500 रुपये. जगातला पहिला माणूस बघितला जो पोलिसाकडेच हप्ता मागतोय. हो वकील साहेब, काय? चला आपले ते 500 रुपये देऊन टाका ना. मी हा आपल्या हिशोबातला कट करून घ्या ना. कुठला हिशोब काढताय? हो कांडलीकर त्या थेरड्याला अजिबात पैसे देऊ नका. त्यांनी पैसे घेतले. मी अरे, इथं बसलो त्यांची जी काय मी पटवतो त्याला, बघतो प्रयत्न करून. हो जयशंकर साहेब शाप माग घ्या ना कृपा करून. माय आता साप माग घ्यायची बात नाही अजिबात. अरे तुझ्या मातोश्रीला फुल्या फुल्या फुल्या, अरे तुझ्या तोंडात मकर तुटला माझा. अरे वा माग. अरे ढकललं तरी ऐकणार नाही. मेलेला कोंबडा आगीला भीत नाही रे. ट्रॅफिक मध्ये बदली करून घे, पण तुला नाही सोडणार. सोडणार नाही. नाही सोडणार. अरे जे मारे आम्ही आता गंमतच करतो बाई. काय केलं? आता मी इथे गोल काढला. या गोलात आता पाय टाकून या, या. तुम्हाला काय होतं वापड माराय? मी तर मरा ना, त्याचं काय? टाका पाय टाका. काय हो? केलं नाही, आपण आता थोडा वेळ थांबूया. का? आता सीमा प्रश्न. सीमा कोण? आणि सीमा प्रश्न आला की आम्ही पोलीस लोक काय करतो? काय? काहीच करत नाही. थांबा, मी त्या अंबादासरावांना फोन करतो आणि त्यांना इकडे बोलवून घेतो. याच्यापेक्षा डबल पॉवर आहे त्यांच्या. अरे बोलवतो ना.
वेडा आहे तो. आता असं बोलताय नंतर पश्चाताप होईल तुम्हाला. हे गप्पे चिमण्या बोलायचं ना चपुड हा हॅलो हा मी पक्कू बोलतोय. हा, बोलू. हा अंबादासराव हा तुम्ही इकडे येताय ना? अरे पत्ते सांग त्यांना. अरे सांगतो हा कांडलीकरांच्या घरी. हा येताना बांबू कामट्या मडकं पडकं छान हा माणसं पण घेऊन तुमचं सगळं सामान घेऊन या. हा ठेवतो. अरे बघ 5 मिनिटात येतील आता. अरे येऊ दे. नाही नाही मी काय म्हणतो ते येतील नाही तर नाही येतील. तुम्ही पैसे घ्या आणि आमचे तेवढे शाप परत घ्या ना जरा शाप परत घ्या. मी काय म्हणतो जयशंकर ते अंबादासराव येतील तेव्हा येतील रे. पण त्याच्या आधी माझा एक शाप मागे गेला. एक गायब म्हणून माझा तो शिवंत शाप मागे गेला तुझ्या मातृश्री. नाही हा म्हातारडा केवढा बेरके आहे. मी आता असं करते त्याचे झिंजाच उपटते. ते खाली गोलात घुसलीस तू मरायचे का तुला? अरे बापरे मी मेले का जिवंत आहे? अहो मिसेस कांडीकर तुम्ही जिवंत आहात. अहो ते सर्कल तिकडं नाही, हे बघा इकडं आहे. या आंधळं बघा काय. ते सर्कल इकडे आहे. इकडं इथं तर काय दिसत नाही मला. अगं बाई म्हणजे मी जिवंत आहे, मला काही झालेलं नाहीये. म्हणजे हा म्हातारडा थेरडा खोटं बोलतोय. खोटं बोलतोय. नाही तुम्हाला काही होणारच नाही. का? बाया माणसांना आपण काहीच करत नसतो. मग बाप्यांचं का असं माकड केलंस? अरे आम्हाला वाचव न रे बाबा. हे परमेश्वरा मी आलोय. हा कोण आहे आता? जय चकुत्रदास. चकुत्रदास म्हणजे कोण? हे स्वामी अंबादासराव अंबादासराव आणि ते माझे गुरु. चकुत्रदास. अरे कोण दिसतात? बसा बसा बसा. वकील साहेब हो हे आपले डॉक्टर सारखे दिसतं तो. हो मी डॉक्टर खाईकुते. अच्छा पण माझं नाव आता मी बदललंय. हा स्वामी अंबादास म्हणून मला सगळे ओळखतात. बर एका महंतांकडून मी दीक्षा घेतली. बर. मेडिकल संन्यास. मेडिकल संन्यास. हो हा? तंत्र मंत्र मारण जारण लिंबू टाचण्या या विद्येत मी आता पारंगत झालो. मग डॉक्टर तुमचा दवाखाना, ती पकड, तो चिमटा, ते सगळं कुठे आहे? ते मी गोर गरिबांना दान करून टाकलं. दांडेकर झोपडपट्टीत दिला. ही सगळी माया आहे हे मला आता नव्यानं कळतंय बेटा. अहो हो. अहो आपले 25,000 त्यांना दिलेले मागून घ्या. काहीतरी काय भिकारी येतात ते. नाही नाही राहू द्या पैसे राहू द्या पण आम्हाला वाचवा स्वामी वाचवा. मला वाचवा. म्हणूनच मी आलो. बरं केलं. मला ठाऊक आहे तुम्हा तिघांच्या हातून एका बेसावत क्षणी महान अपराध घडला. पण आता आम्हाला त्याचा पश्चाताप होतो. पश्चाताप होतोय ना. हो. म्हणूनच म्हणतो जयशंकर यांचे शाप मागे घे. परत रस्त्यावर भिका मागायला लागू काय? अरे राहू दे आंब्या लय माजली होती. आणि तू तरी आता वेगळं काय करतो? तुझ्या अंगात दैवी शक्ती आहे समजल्यावर तू त्याचा गैरवापर करतो. लय वाटवाट करू नको नाही तर तुझी बोलती कायमची बंद करून टाकेल. अरे बापरे अहो अंबादास. अरे मला अंबादास म्हणतात. होय तुझी मात्रा माझ्यावर नाही चालणार. भलत्या भ्रमात राहू नको जयशंकर. तिकडे जाऊ नका. का काय त्याला आपल्या भोवती काल्पनिक वर्तुळ काढलंय. त्या वर्तुळात तुम्ही गेला ना की तुमचं काय? गेले पैल तीरावर. त्या बोलाचा माझ्यावर काहीही परिणाम होणार का ठाऊक आहे? नाही तुम्हा तिघांच्या सारखा गिल्टी कॉम्प्लेक्स माझ्या मनात नाही. त्यामुळं या बोलाला घाबरण्याचं मला काहीच कारण नाही. तुला तर लयच मस्ती चढलेली दिसते. तुला आता शापच दिला. अरे तुझ्या तोंडातून एक शब्द बाहेर निघणार नाही. तुझी जीभ टाळूला जाऊन चिटकर. जय शंकर जय शंकर. ट्रिंग 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 ट्रिंग. अरे मी घेतो. हॅलो हा कांडलीकरांचंच घर. हा आहेत ना देऊ. हा स्वामी तुमचा फोन आहे. स्वामी बोला. स्वामी अरे बोलत नाही ते. अरे स्वामी स्वामी. बोला ना. अरे आता कसं बोलेल तू? माझा साप पावलाय त्याला. नाही बोलत आहे. अहो त्याचं ते टाळू मध्ये जी जाऊ दे. इथे थोडा प्रॉब्लेम आहे. तुम्ही नंतर फोन करा. हो. हा काय करू मी ते पुस्तक वाचू? मला उचलेल तरी का तो ग्रंथ? आणि मला तर हात बी उचलला ना. पुस्तक काय उचलणार मी? ओ माझ्या समोर धरा. मी वाचतो. हो बाजूला तुझा असं. हा
तिकडे नाही बरोबर आहे ते अहो. हा हा. हा नज्जस लासनामा नरकानावी अरे कुठल्या भाषेत काय वाचताय ते अहो, नज्जस ते- लासन आम्ही न्हावी म्हणाले उलट वाचतायत काय? यात असं लिहिलंय एखाद्या सज्जन माणसाला हा. विनाकारण कोणी शाप दिला बर. तो शाप त्याच्यावरच उलटतो हा. आणि त्याला उचक्या लागतात. अच्छा अच्छा हे म्हणे सज्जन आणि हा. आम्हाला साथ दिलं की आम्हाला उचक्या लागतात म्हणे आता कधी उचक्या आता कधी उचक्या लागतात का अरे बाबा मला उचक्या का लागलं रे असले पाहिलं जयशंकर बोलले. तुझा शाप माझ्या मंत्र सामर्थ्यानं मी तुझ्यावर असं करू नका या क्षणापासून चालू झालेल्या तुझ्या उचक्या आता शेवटपर्यंत थांबणार. असं करू नका असं करू नका मला साहेब असं करू नका माझ्या उचक्या माग घ्या राव तू आधी या तिघांचे शाप मागे नाही तुम्ही सांगाल कसं करतो बघा मी अरे बाबांनो व्यक्तींचे शाप मागे घेतले माझ्या उचक्या थांबव आंबादास चल तू माझ्या बरोबर मी येतो कुठे बी मी येतो. तुला सन्मार्गावर नेतो. चालेल चालेल जय शकुत्रदास जय कुत्रदास जय शकुत्रदास जय कुत्रदास ओ साहेब अहो गाडी भाड्याला तेवढे 10 रुपये तरी द्या राव गाडी भाड्याला पैसे मागतोय रे फडके शायला शायला यायला मला शिव्या देता यायला लागल्या अरे माझ्या हातपायचं काही ढिलं झालं नव्हतं. अरे मला दिसा लागलं अहो, तुमचं वजन कमी करूया. चिंगे. त्याचा काटा बघ ए, चिंगे, लवकर काय चला. नको करूया. हो, चला. ट्रेन. अंबादासरावांची कृपा झाली राव बरं झालं काय अरे छान 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 अहो दिसायला लागला हा 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 फोन कोणाला करताय हॅलो पोपटलाल कापडिया का हो मी वकील बोलतोय नाही नाही सॉरी तुम्ही मला कळवलं होतं पण मी ती केस तुमची नाही घेऊ शकत हो मला कळलंय सगळं खोटी इंजेक्शन्स तुम्ही विकलीत ना हा त्यामुळे अनेकांचे बळी गेले मला माहिती आहे नाही ती केसमुळे नाही सॉरी प्रोलॉंग करू शकत नाही 2 कोटी किती वजन ठेवा हो पैशाचं कुणाला आम्ही दाखवतो सॉरी मी ती केस घेणार नाही सॉरी काय वकील साहेब हो इकडे इकडे केस घ्यायची ना राव नाही तर काय? अहो, चांगलं 2 कोटीचं वजन होतं पैशाच्या मोहापायी यापुढे मला कुणाचेही तळतळाट नकोय पैसे काय वाव साहेब. काय वकील अहो एवढं 2 कोटीचं वजन आहे निम्म घेतलं असतं की राव. द्या ताई. घ्या ना गाजरे साहेब द्या ताई. अहो घ्या ना हो गाजरे साहेब द्या ना ताई, द्या. अहो इथं पुढे या ना मागणं काय टाळे मागता राव अहो माझा हात अरे उचलत हात नाही. कुठे शोधतोय इकडे चिंगे अहो, कुठे? अहो, काका तिकडे ठेवलंय मी इकडे येतो, घेऊन ये. पाण्याचं. लवकर घेऊन ये, लवकर घेऊन ये. हे, अहो. मान. ठेव, ठेव, ठेव. बघ बघ माझं हे वजन बघ, कमी बघ, झालंय लवकर. का जास्त झालंय बघा रे डॅड ओ, डॅड काय? तुमचं